अभिजिताबा पाटील यांचं स्वागत करतायत। यानंतर या कार्यक्रमाचे कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सन्माननीय भीमराव धुळुबुळू यांचं स्वागत करण्यासाठी मी दिगंबरराव भगरे यांना विनंती करतो। यानंतर सन्माननीय संभाजीराव सलगर यांना विनंती की आपण सन्माननीय जयदीप रत्न पारखी यांचं स्वागत करावं। चंद्रशेखर कोंडूभैर यांच्या स्वागतासाठी मी अंकुशराव पटवळे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं। यापुढचा सत्कार या कवी संमेलनाचे सूत्रसंचालक सन्माननीय भारत सातपुते यांच्या स्वागतासाठी मी ॲडव्होकेट दत्तात्रय तोडकरी खडतरे यांना विनंती करतोय। सन्माननीय दत्तात्रय खडतरे। यानंतरचा सत्कार सन्माननीय महादेवसाहेब जिरगे यांचा सत्कार करण्यासाठी मी हरी यादव यांना विनंती करतोय, कृपया आपण त्यांचं स्वागत करावं। यादव बागचे आणि सेंद्रिय गुळाचे उत्पादक सन्माननीय हरिभाऊ यादव मारापूर जिरगे साहेबांना विनंती की आपण आमच्या सत्काराचा स्वीकार करावा। यानंतर मी आभांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण 4 शब्द व्यक्त करावेत। पुणे शाखा रामाजीनगर मंगळवेढा विभागीय साहित्य संमेलन 2023 आज मोठ्या थाटामध्ये आज मंगळवेढा नगरीमध्ये महात्मा बसवेश्वराच्या पावन नगरीमध्ये साजरं होत आहे। आणि आजच्या भरगच्च अशा 2 दिवसाच्या कार्यक्रमातून कला साहित्य कलागुणांना कवींना ग्रामीण भागातल्या कथा पटनाट्य सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण या राज्यात या देशामध्ये सर्वसामान्य माणूस कसा पिचलाय कसा पिडलाय याची उकल करण्यासाठी या कार्यक्रमाचे या संमेलनाचे अध्यक्ष व सर्व विचारपीठावरती उपस्थित असलेले आणि आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडभैरी, जयदीपजी रत्नपारखी, दिगंबरजी भाकरे सर, संजयजी टिळेकर सर, डॉक्टर शिर्के, माझ्या समवेत आलेले माणिकजी गुंगे शहराध्यक्ष कार्याध्यक्ष व मुजमिलभाई काजी सर्व उपस्थित आणि समोर बसलेले वडीलधारी ज्येष्ठ, या साहित्य संमेलनातून आज या देशाला खूप मोठा वारसा या ठिकाणी मिळाला। आज देखील विपू काळे असतील, द माडगुळकर असतील किंवा पु ल देशपांडेंचे जे सगळं साहित्य आणि या साहित्याला खऱ्या अर्थानं नेहमी सांस्कृतिक वारसा लाभत असताना
देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी त्याला नेहमी त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून दाद देत असताना त्या प्रत्येक कलागुणांना प्रत्येक भागाला त्या ठिकाणी आपला वास्तव्यातून सहभागातून त्यांच्या सगळ्या ह्याला पाठबळ देण्याचं काम हे आजपर्यंत पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून या राज्यातली चळवळ जी पुरोगामी चळवळ आहे ती पुरोगामी चळवळ आज आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या मानानंतर हे पवार साहेबांनी जलन ठेवली. आणि तेच काम खऱ्या अर्थानं ह्या साहित्य संमेलनातून होतं की कणाकोपऱ्यामध्ये गावगाड्यामध्ये एखाद्या माय माऊलीवरती झालेला अन्याय असेल तो आपल्या परिसंवादातून समाजातल्या नेमक्या कोणत्या गोष्टीपासून समाज विखुरला चाललाय, नेमका समाज कुठल्या दिशेनं चाललाय आणि त्या समाजाला भरकटल्यानंतर त्या समाजाला योग्य दिशेवर आणण्याचं काम हे साहित्य करू शकतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी देखील साहित्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला लोकशाहीच्या आणि आज अमर शेखांच्या माध्यमातून असेल, शाहू महाराजांच्या वरती असेल, आज महात्मा फुलेंनी पावड्याच्या माध्यमातून असेल, अशा असंख्य गोष्टीतून ह्या साहित्याला जपण्याचं काम मग ते संत वाणबायांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी तुकाराम महाराजांनी प्रत्येक संतांनी देखील आज त्या साहित्यातूनच एक क्रांती ही जन्मभूमी महाराष्ट्राला संताची भूमी आणि त्यातल्या त्यात मंगळवेढा पंढरपूरला संताचा पंढरीच्या पांडुरंगाचा वास्तव्य लाभलाय. खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता या गोष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पुरवठा करतोय का, आपण त्यांना प्रोत्साहन देतोय का, हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आत्ताच आम्हाला बसल्यानंतर जयदीप साहेब म्हणत होते की पंढरपूरला असेल, मंगळवेढ्यात असेल, आमची खंत अशी आहे की पंढरपूरच्या असेल, मंगळवेढ्याच्या असेल, लोकांना कलागुण वाव द्यायचा आहे, परंतु आम्हाला नाट्य संमेलन असेल, नाट्य परिषद असेल, यांच्यासाठी सादरीकरण करण्यासाठी नाट्यगृहच नाही. म्हणून असं उघड्यावरती त्या ठिकाणी बागेमध्ये त्या ठिकाणी असे कार्यक्रम घ्यावे लागतात. अचानक पाऊस आला तर सगळाच खोळंबा बंद होतो. परंतु भविष्य काळामध्ये ह्या देखील विषयावरती नक्की पुढच्या काळामध्ये आम्हाला संधी मिळाली तर नक्की पुढच्या काळामध्ये ह्या गोष्टीवरती प्रामुख्यानं त्या ठिकाणी आम्ही लक्षपूर्वक ह्या चळवळीला वेग येण्यासाठी मग मंगळवेढ्यात असेल, पंढरपूर असेल, ह्या पुरोगामी विचाराला भविष्यामध्ये पाठबळ देण्याचं शरदचंद्र पवार साहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोचवून आम्ही त्या ठिकाणी ह्या चळवळीचा एक भाग म्हणून आपल्यासोबत राहत असताना या परिसंवादाच्या माध्यमातून खूप चांगले विषय आज सगळ्यांच्या कानी पडले असतील आणि यातून आपल्या समाजाला प्रबोधन करत असताना समाजाला या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी एक वेगळी कलागुण सादर करण्यासाठी जे आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी एक व्यासपीठ आवश्यक असतं आणि ते व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपण मंगळवेढेकर त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माजी मंत्री आमचे मार्गदर्शक लक्ष्मणराव ढोबळे सर देखील या कार्यामध्ये स्वतःला ह्या वयात देखील पवार साहेब देखील 83व्या वर्षी महाराष्ट्र पिंजून करतात आणि ढोबळे सर त्या ठिकाणी साहित्य आणि कलागुणांना त्या ठिकाणी वाव देण्यासाठी स्वतः जातीनं उपस्थित आहेत आणि हुरड्याचा आस्वाद घेत त्या सगळ्याला त्या ठिकाणी खूप चांगला त्या ठिकाणी सहवास लाभायचा. या माध्यमातून आपल्या सगळ्याच्या माध्यमातून माझ्या मंगळवेढा परिसराला एक वेगळी जी साहित्य परंपरा आहे या साहित्य परंपरेला भविष्य काळामध्ये आपल्याला पुढे नेण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण काम करू. मला अपेक्षित टायमिंग आणि थोडं कार्यक्रमाच्या धावपळीमुळं खऱ्या अर्थानं आपल्याला अधिकीचा वेळ देणं अडचणीच आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला पुढे पुण्याला लग्नाचा कार्यक्रम आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांची रजा घेतो. मला या कार्यक्रमाला बोलवलं, मान सन्मान दिला, आपल्यामध्ये विचारवंतांमध्ये बसण्याची संधी मिळाली आणि आपल्यामुळं माझ्यात देखील त्या पुढच्या काळामध्ये
नक्की काहीतरी सुधारणा होईल. आपण सगळ्या जणांचं मार्गदर्शन आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहावे अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या संमेलनाला बोलवल्याबद्दल संयोजकाचे आभार व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बंधू भगिनी आणि व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ मंडळी, मग अशा धामधुमीत आणि गडबडीत एक गोष्ट माझ्या हातनं राहून गेली, पण त्याला कदाचित गावाची साक्ष असावी म्हणून तुमच्या उपस्थितीत तो कार्यक्रम मी करतोय. प्रथम तुम्हाला मी शुभेच्छा देतो. पुढच्या निवडणुकीत आपण मंगळवेढ्याचे आमदार असाल. मी दिलेले आशीर्वाद सगळ्यांना फळाला आलेले. मित्र, आणखीन एक आज असं संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे आणि दुपारचा कार्यक्रम एक भावनिक कार्यक्रम होता. आता जर सुद्धा आपण गोव्याची संस्कृती पाहिली की ती तन्मयतेने त्या 12 मुलींनी तो कार्यक्रम सादर केला. म्हणजे हा कार्यक्रम आता मोठ्या साहित्य संमेलनात कसा जाईल हे आम्ही पाहू. मी तेवढी ग्वाही देतो की गोव्याच्या बाहेर, आता मी त्यांना विचारलं किती कार्यक्रम झाले, आत्तापर्यंत गोव्यातच 4-5 झाले. मी मग पद्माकरला जास्त आभार मानतो, त्यांनी त्यांना गोव्यातनं बाहेर काढून मंगळवेढ्यात आणलं पहिल्यांदा आणि आपल्याला तो कार्यक्रम मिळाला बघायला. आणि इतका सुंदर कार्यक्रम आहे. सगळ्या म्हणजे अगदी लहान मुलीपासून वयस्कर बायकांपर्यंत तो कार्यक्रम त्यांनी इतक्या तन्मयतेने सादर केला. त्याने स्टेज जरा कमी पडलं. मोठ्या स्टेजवर आणखीन बारदार होईल. मी त्या दोघींना मी सोलापूरला हा कार्यक्रम ठेवल्याशिवाय राहणार नाही याची मी त्यांना ग्वाही देतो. आणखीन एक मला काम करायचं आहे. त्या कार्यक्रमाच्या आधी तो कार्यक्रम वात्सायन जो पाहिला आपण, तो इतका भाविक होता. तो कार्यक्रम जसा जसा पुढे सरकत होता आणि त्या दोघी भगिनी म्हणजे पटवर्धन आणि जडेबाई सादर करत होत्या, माझे डोळे पाणावत होते. कारण माझी एक नात 11 वर्षाची डेंग्यूच्या एका बाईटने 20 सप्टेंबर 2021ला देवाघरी गेली. तिच्या आठवणीप्रित्यर्थ या 2 कलावंतांना, या 2 भगिनींना मी ₹1000 बक्षीस म्हणून देत आहे. आणि सोलापूरला 8 मार्च 24ला त्यांचा कार्यक्रम मी ठेवला आहे. त्याचं आमंत्रण आपल्या साक्षीने देतोय. तुम्ही मॅडम या आणि आबांच्या हस्ते आमचं बक्षीस स्वीकारा. एक मिनिट. याच्यासाठी आपल्याकडून टाळ्यांची निश्चित मी अपेक्षा करू शकतो. भारत माता की जय. अरे आवाज काय म्हाताऱ्याचा भारत माता की जय. तर मित्रांनो, हे पारितोषिक निमित्ताने मी दिलंय, पण यांनी इतक्या चांगल्या विषयाला हात घातलाय. जडे सरांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. फोटो काढा रे, फोटो काढा ना, एवढं महत्वाचा पुरावा. गोरक्ष इकडे मंगोड्याची दाणेदार ज्वारी कणगीत लिपण लावून ठेवली तर मिसू किड्याला देखील आज जाऊ देत नाही अशी बांधिलकी त्यातून पाळली जात असते. आज बोलताना 5 कारखान्याचे मालक त्यांनी बोललेला शब्द हा आपल्या कानात मोत्यासारखा घर करून राहतोय. कारण अनेक ठिकाणी आमदार साहेबांचे 22 आमदार म्हणून बोर्ड आणि बॅनर्स लागलेले आहेत. त्याचाच धागा पकडून ते म्हणाले की उद्याच्या सिनेमात मी आज हिरोचं काम देतो. हा त्यांचा जो दानतीचा विषय आहे तो संपूर्ण मंगळवेढ्यातल्या सरपंचाच्या निवडणुकीत लोकांनी पण पाहिलेला.
आम्हालाही त्याचा अनुभव आलेला. सुरुवातीला कडू असलेली लिंबोळी एकदा झाडावरच पिकली तर ती गोड कशी लागते याचा अनुभव गोड साखरेतून तुम्ही दिलेला. तुमचं अभिनंदन करतो. मलाही हार घालण्याची संधी मिळावी, कोपऱ्यात उभं राहू अशी विनंती करतो. सर धन्यवाद. आपण शब्दप्रभू आहात आणि अत्यंत कमी वेळात अत्यंत छान मनोगत व्यक्त केलं. त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि कवी संमेलनाची सर्व सूत्र मी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि दर्जेदारपणाच्या उच्च पातळीवरती बहरत असलेल्या या संमेलनाचे अध्यक्ष माझे खूप जुने कविमित्र अरुण म्हात्रे, या कवी संमेलनाचे अध्यक्ष भीमरावजी धुळबुळू सर आणि मंगळवेढ्यामध्ये ज्या काही साहित्य संस्था कार्यक्रम घेतात त्यामध्ये 30-40 वर्षापूर्वी सोन्यासारख्या कवींना, म्हणजे मंगळवेढा माझी सासरवाडी आहे, इथे मला 2 वेळा अंगठी मिळाली. एक सासरवाडीत आणि दुसरी सोन्यासारख्या कवींना सोन्याची अंगठी घालण्याची परंपरा जर महाराष्ट्रात कुणी सुरू केली होती तर ते लक्ष्मण ढोबळे सरांनी. तेव्हा त्यांचाही उल्लेख मी या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कविमित्र प्रकाशजी जडे, डॉक्टर शिर्के सर, बगरे सर, सर्व सन्माननीय आणि आपण आज दिवसभरापासून स्तुती नाही, माझे मराठवाड्यातले इथे बरेचसे मित्र उपस्थित आहेत. काल मी मराठवाड्याच्या एका साहित्य संमेलनातून रात्री प्रवास करून मी इथे आलो. पण ढोबळे सर, सकाळपासून मी इथे उपस्थित आहे. अतिशय दर्जेदारपणा आणि दर्दीपणा जर मला कुठं जाणवला असेल तर तो आजच्या या साहित्य संमेलनामध्ये आहे. तुम्हाला मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. मगाचा मला कार्यक्रम खूप आवडला गोव्यांचा, ज्याच्यावरती अनेकांनी उल्लेख केला. त्यातली मला एक गोष्ट आवडली परंपरा सांगणारी, की जमिनीवर उभा राहून नवरा नवरीला हार घालते. हल्ली बिघडत चाललेली संस्कृती आहे. आईनं हार घालायच्या वेळेस नवऱ्याला काय उचलतात, नवरीला काय उचलतात. एकदा नवरीचा हात चुकून लग्न न झालेल्या भटजीच्या गळ्यात पडला. तेव्हा अशा बरेच गमती जमती आजच्या परंपरेनं लक्षात ठेवायला हरकत नाही. कवी संमेलनाला सुरुवात करण्यापूर्वी माझी विनंती आहे सर्व कवींना की स्वतःची कविता वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर दुसऱ्याची कविता ऐकण्यासाठी थांबायचे आणि कसलीही प्रस्तावना न करता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला हे कवी संमेलन या ठिकाणी पार पाडायचं आहे. खरं तर कवीबद्दल काही बोलतात, अनेक वेळा विडंबन करतात. एका हिंदी शायरानं म्हटलंय, कवि की पत्नी कवि से बोली, कवि की पत्नी कवि से बोली, मैं तुम्हारे लिए जान दे दूंगी, लेकिन तुमने कविता सुनाई तो तुम्हारी जान ले लूंगी. असं काही बाई जरी कवीबद्दल बोललं जात असलं तरी कवी असा असतो की शब्दासंगे लागलेला पाठ आमचा, शब्दासंगे लागलेला पाठ आमचा, शब्दांच्या मुलखळ उधळणारी जात आमची, डोळे बुडतील तिथे ठोकीत असतो आम्ही शब्दांची पाल, आम्हाला कशाचा दिवस आणि कशाची रात. असं हे एक अनोखं कवींचं जग आहे. मी या ठिकाणी या कवी संमेलनाचे अध्यक्ष, खूप आमचे जुने कविमित्र, साहित्याच्या सर्व प्रकारामध्ये ज्यांचं लेखन संपन्न झालेलं आहे ते प्राध्यापक भीमरावजी धुळबुळू सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगताने या कवी संमेलनाला सुरुवात करावी. वाटेवर सगळे लोक जात असतात पांडुरंगाकडे, आणि पांडुरंग येत असतो मंगळवेढ्याकडे संतांच्यासाठी. असं हे संतांचं गाव आणि आता ते कवींचं गाव व्हायला लागलेलं आहे. इथं खूप कवी मित्र आहेत आमचे. तेव्हा अशा या गावामध्ये मला दुसऱ्यांदा येण्याचा एक मिळतो. एकदा
आमच्या ढोबळे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका कवी संमेलनामध्ये येण्याचा योग आला होता आणि आज पुन्हा विभागीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. अचानक अध्यक्ष पदाचा मानही मला या ठिकाणी दत्त म्हणून दत्ताने दिला असं म्हणायला काही हरकत नाही, पण तो दिला, तो मिळाला. आणि निसर्गाच्या रम्य सानिध्यात म्हणजे खरं तर झाडांच्या खाली हे भरलेलं साहित्य संमेलन, खरोखरच इथं परिसंवाद चालू होता, आलो इथं बसलो आणि मग उठायला लागलंच नाही. इतके कार्यक्रम सगळे गुंतवून ठेवत होते. आपण गोव्याच्या कार्यक्रमापर्यंत पाहिलं तर सगळे गुंतवून ठेवणारे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळाले. आजच्या या कार्यक्रमाचे आमचे ज्येष्ठ मित्र मार्गदर्शक अरुणजी म्हात्रे सर, स्वागत अध्यक्ष आदरणीय ढोबळे सर, आयोजकांच्या पैकी पद्माकर कुलकर्णी सर आहेत, प्रकाश जडे आहेत, ज्यांनी मला आवर्जून फोन केला, ते आज नाही आहेत, मारुती कटकधोंड सर, त्याचबरोबर आमचे इथं मित्र बबन पोद्दार सर उपस्थित आहेत, धनंजय सोलनकर सर आहेत, विजय शेंडगे सर आहेत, प्रतिभाताई जगदाळे आहेत, हनुमंतराव चांदुगळे आहेत आणि भारत सातपुते, जुना आमचा खूप कवितेतनं परिचय, आम्ही दोघं एकमेकांना वाचतोय, कधी कधी संमेलनातून भेटतोय आणि आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा त्यांची भेट झाली. आपण सगळे मंगळवेढ्यातले साहित्यप्रेमी, कारण आजकाल आम्ही जिथं साहित्य संमेलनात जातो तिथे मोकळ्या खुर्च्याच जास्त बघायला मिळतात, पण आज सकाळपासून या ठिकाणी भरगच्च गर्दीने आपण सगळे कार्यक्रम ऐकत आहात आणि आपल्या काळजामध्ये काहीतरी ओल अजून आपल्याकडे शिल्लक आहे. वरून जरी गावाजवळून हायवे गेला असला तरी आपण या हायवेवर आदांतरी झालो नाही याची जाणीव आपण नक्की ठेवलेली असं मला वाटतं. आज परिसंवादात सकाळी बोलताना वक्त्यांनी शेवटच्या अध्यक्षाने सांगितलं की आणि थोड्या दिवसानं कागद हा नाहीसा होईल आणि सगळं डिजिटल मीडियावरती आपण आलेलो आहोत, सोशल मीडियावरती आपण आलेलो आहोत आणि या सोशल मीडियाचे फायदे तोटे त्यांनी सांगितले. पण आता व्हॉट्सअप उघडला, मोबाईल उघडला की त्या मोबाईलमधल्या कुठल्या ना कुठल्या ह्याच्यावरती एक ना एक कविता प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते. म्हणजे आता कविता पूर्वी कुठंतरी शेवटला अभ्यासाच्या पुस्तकातल्या पानात वाचायची होती आणि कवितेचं पुस्तक घेऊन कोणाला वाचायला लागत होतं. पण आज या सोशल मीडियामुळं साध्यातला साधा माणूस सुद्धा एखाद्या 4-2 कवितेच्या ओळी रोज वाचत असतो. म्हणजे कविता काय असते ही सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचायला लागलेली आहे आणि अशी कविता प्रत्येक जण लिहायला लागलेले आहेत. पण असं होत असताना आपली कविता खऱ्या अर्थानं हरवते की काय अशी शंका आपल्याला वाटायला लागते. कविता इतकी साधी, इतकी सोपी, इतकी सहज गोष्ट आहे का याचाही आपण गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. कारण अशी कवितांची इतकी पुस्तकं येऊन पडतात की मग बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की मला तर अशी भीतीच वाटत होती की मी कविता संग्रह पण काढायचा की नाही या सगळ्या याच्यामध्ये. त्यानंतर मी परवा हा 30 वर्षानंतर माझा संग्रह, अरुण म्हात्रे सर आले होते, नाना रामदास फुटाणे आले होते, विजय चोरमारे होते आणि आमचा सांगलीमध्ये कार्यक्रम झाला, हा संग्रह प्रकाशित केला. तेव्हा कविता हा खूप गांभीर्यानं घ्यायचा विषय आहे आणि आधी आपण कविता खूप लिहिली पाहिजे हे वगैरे येणाऱ्या पिढीपर्यंत पोचलं पाहिजे. आता आम्ही नामदेव माळी, आम्ही विजय चोरमारे, आमचे सगळे दमसाचे कार्यकर्ते मिळून आम्ही ही कविता लहान मुलांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे. लेखन कसं आहे हे लहान मुलांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे म्हणून आम्ही काही प्रयोग दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या माध्यमातून करतो आहोत आणि त्यातनं आता छोटी 5वी 6वी 7वी 8वीला असणारी मुलं खूप चांगल्या पद्धतीनं लिहायला लागलेली आहेत. कारण आम्ही या मुलांच्या कार्यशाळा घेतो, या मुलांच्या कार्यशाळा घेतल्यानंतर त्यांची संमेलनं घेतो, त्यांच्या संमेलनामध्ये स्वागत अध्यक्षत्व असतो, अध्यक्षत्व असतो, कवी संमेलनाचा अध्यक्षत्व असतो आणि कवितेत असतात, सगळे बालकवी, सगळे बाल साहित्यिक असतात आणि त्याची परिणती अशी झालेली आहे की जवळजवळ आमच्याकडे एक 25 ते 30 मुलांची चांगली कवितांची, कथांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आम्ही दमसाच्या माध्यमातून काही पुस्तकं प्रकाशित केलेले आहेत. यामध्ये आमचे ते दयासागर बने, इथं मनीषाताई पाटील आहेत, त्या स्वतः त्या वर्कशॉपमध्ये सहभागी होत असतात. तेव्हा आम्ही त्या मुलांना लिहितं केलं आणि गौतम पाटील सारखा एक मुलगा 7वीत असणारा त्याच्या पुस्तकाला
राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार 51,000चा मिळाला, हे त्या एकूण आम्ही केलेल्या चळवळीचं यश आहे. तेव्हा आता छोट्या मुलांनी कसं लिहिलं पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, या अनुषंगाने प्रयोग हे महाराष्ट्रभर, म्हणजे आमचा हा जो दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पॅटर्न आहे, तुम्हाला वाटतं की मसापण महाराष्ट्र राज्य पातळीवरती राबवायला काय हरकत नाही. त्यांना यामध्ये काय सहाय्य सहकार्य लागत असेल तर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या माध्यमातून आणि आम्ही तुमच्या पाठीशी कायम आहोत. आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. आपण संयुक्तपणे सुद्धा हा उपक्रम या ठिकाणी राबवू शकतो. तेव्हा एक चांगला उपक्रम आहे की लहान मुलांना शाळेतल्या आपण लिहितं केलं पाहिजे. आज मला आपण या ठिकाणी कविता लिहिण्यासाठी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बोलवलं, त्याबद्दल मी आपला सर्वांचा पहिल्यांदा आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्या कवी मित्रांच्यात आणि माझ्यामध्ये आपण काय फार अध्यक्ष म्हणजे मी तुमच्यापेक्षा फार वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहेत अशातला भाग नाही. थोडासा वयाचा प्रश्न असतो, थोडासा पदाचा सन्मानाचा प्रश्न असतो, अशातून अनेक. कारण माझे ज्येष्ठ सन्मित्र या ठिकाणी धनंजय सोलनकर साहेब, ते खूप ज्येष्ठ आहेत मला, आमच्या भागातले आहेत. ते पोलीस विभागात त्यांनी एअरफोर्समध्ये काम केलेले आहे. एअरफोर्समध्ये सर्व्हिस करून पोलीस दलात DYSP पदापर्यंत काम करून त्यांनी आपली साहित्य साधना चालू ठेवलेली आहे. त्यांची 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि ते साहित्यात रमलेले असतात. अशी माणसं आपले पद भार सगळा असताना सुद्धा कवितेत रमलेले लोक या ठिकाणी येत आहेत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा कवितेच्या अनुषंगाने मी काय फार बोलत नाही. 2 दिवस आपल्याकडे चर्चा चालू आहे. मी माझी कविता आपल्याला ऐकवतो आणि कवी संमेलनाची सूत्र पुढे मी भारत सत्पुते यांच्याकडे देतो. तर माझ्या कवितेला मी सुरुवात करतो. शब्दांचे विनतो शेले, शब्दांचे विनतो शेले, मी कबीर झालो आहे. शब्दांचे विनतो शेले, मी कबीर झालो आहे. जगण्याचा उत्सव सजला, मी अबीर झालो आहे. जगण्याचा उत्सव सजला, मी अबीर झालो आहे. तेव्हा हा अबीर आपल्याला या कवी संमेलनात आता आपण सगळेजण उधळणार आहोत, या कवी संमेलनात आपण रंगणार आहोत. तर आज एक नवीन कविता ह्या संग्रहात नसलेली किंवा अगदी काय नसलेल्या, येताना बसमध्ये काही वयस्क 2 गृहस्थ गप्पा मारत होते आणि त्या गप्पा ऐकल्या आणि मला कविता सुचली आणि तीच कविता मी मुद्दामून तुम्हाला ऐकवतोय. आज या मंगळवेड्याच्या वाटेवरती असताना जी कविता मला सुचली ती ऐकवतोय. कवितेचं नाव आहे ऑनलाईन. कवितेचं नाव आहे ऑनलाईन. नाळ गावाची तोडून मार्ग निघाला वरून, नाळ गावाची तोडून मार्ग निघाला वरून. माय माऊली वारली टाचा खुडून खुडून, नाळ गावाची तोडून मार्ग निघाला वरून. माय माऊली वारली टाचा खुडून खुडून. लेक डॉक्टर ही झाली, पोर झाला अभियंता. लेक डॉक्टर ही झाली, पोटा झाला अभियंता. झाला वावराचा बाई, साऱ्या भावकीत गुंता. झाला वावराचा बाई, साऱ्या भावकीत गुंता. दूर दूर परदेशी सुन जावाई पाहुणा. दूर दूर परदेशी सुन जावाई पाहुणा. गेली उलटून साल कोणी नातवादावना. दूर दूर परदेशी सुन जावाई पाहुणा. गेली उलटून साल कोणी नातवादावना. आली गावी ज्ञान गंगा, पिढी शिकली शिकली. आली गावी ज्ञान गंगा, पिढी शिकली शिकली. पिढी शिकली शिकली परी वाहुनिया गेली. पिढी शिकली शिकली परी वाहुनिया गेली. पोर परदेशी हाच साऱ्या गावात रुबाब. पोर परदेशी हाच साऱ्या गावात रुबाब. बिडी काढीला भिकारी झाला गावचा नबाब.
बिडी काढीला भिकारी झाला गावचा नबाब दिस शेवटाचा यावा घास कावळ्यानं न्यावा दिस शेवटाचा यावा घास कावळ्यानं न्यावा आता अंत्य सोहळाही अन लाईन करावा आता अंत्य सोहळाही अन लाईन करावा नाळगावाची तोडून मार्ग निघाला वरून माय माऊली वारली टाचा खुडून खुडून माय माऊली वारली टाचा खुडून खुडून. धन्यवाद. यानंतर आपण या ठिकाणी कवी कवयित्रींना निमंत्रित करूया कविता वाचण्यासाठी. या सर्वांचा सत्कार शेवटी संयोजक मंडळीच्या वतीने होणार आहे. डॉक्टर उर्मिला चाकूरकर आहेत? नाहीत. व्हेरी गुड. डॉक्टर राजेंद्र लाखे नाहीत. डॉक्टर दत्ता सरगर दत्त म्हणून हजर आहेत ते मगापासून. कवितेचं नाव आहे वंदे मातरम. वंदे मातरम म्हटलं नाही की देशद्रोही, वंदे मातरम म्हटलं नाही की देशद्रोही, गाय पुजली नाही की धर्मद्रोही. वंदे मातरम नाही म्हटलं की देशद्रोही, गाय पुजली नाही तर धर्मद्रोही. मग पदोपदी संविधान लाताडणाऱ्यांना, मग पदोपदी संविधान लाताडणाऱ्यांना संविधान द्रोही का म्हणू नये? पदोपदी संविधान लाताडणाऱ्यांना संविधान द्रोही का म्हणू नये? युगानयुगे तुम्ही वाजवत आलाय धर्माचाच भोंगा, युगानयुगे तुम्ही वाजवत आलाय धर्माचाच भोंगा आणि घडवत आलाय तुम्ही जातीचाच दंगा. युगानयुगे तुम्ही वाजवत आलाय धर्माचाच भोंगा, घडवत आलाय तुम्ही जातीचाच दंगा. मग तुम्हाला मानवताद्रोही का म्हणू नये? मग तुम्हाला मानवताद्रोही का म्हणू नये? तुम्हाला चालवायच्याच नाहीत शाळा, तुम्हाला चालवायच्याच नाहीत शाळा. तुम्ही उभारू लागलात मंदिराच्या शासनमान्य शाळा, तुम्ही उभारू लागलात मंदिराच्या शासनमान्य शाळा. मग तुम्हाला विद्याद्रोही का म्हणू नये? मग तुम्हाला विद्याद्रोही का म्हणू नये? रात्रंदिवस तुमचा फुकटचा तमाशा, रात्रंदिवस तुमचा फुकटचा तमाशा. जनकल्याणाची कुठं गेली भाषा? रात्रंदिवस तुमचा फुकटचा तमाशा, जनकल्याणाची कुठं गेली भाषा? मग तुम्हाला जनद्रोही का म्हणू नये? मग तुम्हाला जनद्रोही का म्हणू नये? धर्म तुमचा फसवणुकीचा, धर्म तुमचा फसवणुकीचा, सत्ता तुमची जात आहे. धर्म तुमचा फसवणुकीचा, सत्ता तुमची जात आहे. कालच्या लोकशाहीच्या खुनामागे तुमचा तर हात आहे, कालच्या लोकशाहीच्या खुनामागे तुमचा तर हात आहे. मग तुम्हाला लोकशाही द्रोही का म्हणू नये? शेवटच्या वेळी सत्तेसाठी तुम्ही झालात भवरा, सत्तेसाठी तुम्ही झालात भवरा. बदलून टाकला आपल्या आईचा नवरा, बदलून टाकला तुम्ही आपल्या आईचा नवरा. मग तुम्हाला मातृद्रोही का म्हणू नये? मग तुम्हाला मातृद्रोही का म्हणू नये? धन्यवाद. वा. अनेक विषयावरती कवीनं भाष्य केलं, त्यामध्ये शाळांचाही विषय कवीनं आपल्या कवितेमध्ये घातला. एके ठिकाणी म्हटलंय आधुनिक संस्था चालक म्हणजे मंगळवेढेचे सोडून, आधुनिक संस्था चालक घरी देखील सवयीप्रमाणे आलिशान वागायला लागले. आधुनिक संस्था चालक घरी देखील सवयीप्रमाणे आलिशान वागायला लागले आणि बायकोला कायम करण्यासाठी दरवर्षी सासऱ्याला डोनेशन मागायला लागले. यानंतर डॉक्टर स्मिता पाटील आपली कविता सादर करतील. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तिढा. विसरू नये कधीच जन्मदात्या मातीला, विसरू नये कधीच जन्मदात्या मातीला. शेवटी तिचाच तिढा प्रत्येकाच्या भाळाला, शेवटी तिचाच तिढा प्रत्येकाच्या भाळाला. पानाचा प्रवास इतका कुठे सोपा असतो, पानाचा प्रवास इतका कुठे सोपा असतो. किनाऱ्यावर अक्षय कुठलाच खोपा नसतो, किनाऱ्यावर अक्षय कुठलाच खोपा नसतो. मातीत उगून पान निघते पुढच्या प्रवासाला, मातीत उगून पान निघते पुढच्या प्रवासाला. भुलून जाते गर्द निळ्या नभाला,
भुलून जाते गर्द निळा नभाला. लाल कोवळे पण किती छान, लाल कोवळे पण किती छान, झाडाच्या फांदीवर आनंद उधान, झाडाच्या फांदीवर आनंद उधान. पुढे पुढे कुडीला चढत जातो रंग हिरवा, पुढे पुढे कुडीला चढत जातो रंग हिरवा. पानाला बाळसे देतो उबदार गारवा, पानाला बाळसे देतो उबदार गारवा. सोबतीच्या पानझुल्यात, सोबतीच्या पानझुल्यात धुंद केशरी उन्हात जडत जातो जीव वाऱ्याशी. सोबतीच्या पानझुल्यात धुंद केशरी उन्हात जडत जातो जीव वाऱ्याशी. नकळत जुळते मैत्र आकाशातल्या ताऱ्याशी, नकळत जुळते मैत्र आकाशातल्या ताऱ्याशी. नाजूक सलगी सुकुमार फुलाशी, नाजूक सलगी सुकुमार फुलाशी. अलवार लळा उंच उंच नभाशी, अलवार लळा उंच उंच नभाशी. पान पाहत नाही आभाळाच्या खोलीला, पान पाहत नाही आभाळाच्या खोलीला. भुलून जाते पाखरांच्या बोलीला, भुलून जाते पाखरांच्या बोलीला. गर्द हिरवे पान झुंजते वादळाशी, गर्द हिरवे पान झुंजते वादळाशी. भिडते घनघोर पावसाला, सहज देते चकवा तापत्या उन्हाला, सहज देते चकवा तापत्या उन्हाला. सोसते हजार पावसाळे कंच हिरव्या बहरात, सोसते हजार पावसाळे कंच हिरव्या बहरात. माथ्यावरचे ऊन सर सर सरते, पान हळूहळू सुरकतून जाते. माथ्यावरचे ऊन सरसर सरते, पान हळूहळू सुरकतून जाते. पानाला आता अनभिज्ञ पाखरांची भाषा, पानाला आता अनभिज्ञ पाखरांची भाषा. धूसर धूसर उद्याची आशा, धूसर धूसर उद्याची आशा. पानाला सोसवेना उधाणलेला वारा, पानाला सोसवेना उधाणला वारा. दिसेना नभातला झुलता तारा, दिसेना नभातला झुलता तारा. झाड केव्हाच दुरावलेले, फांदीने त्याच्याशी आपले नाते आवरलेले. झाड केव्हाच दुरावलेले, फांदीने त्याच्याशी आपले नाते आवरले. पानाची व्यथा न कळते कुणाला, पानाची व्यथा न कळते कुणाला. कालचे गाणे छळते पानाला, कालचे गाणे छळते पानाला. पानाची दया मग आली वेड्या खुळ्या धरेला, पानाची मग दया आली वेड्या खुळ्या धरेला. त्याच्यासाठी तिने केला पदराचा झुला, त्याच्यासाठी तिने केला पदराचा झुला. पानाचा अंतिम श्वास मातीशी मिळाला, पानाचा अंतिम श्वास मातीशी मिळाला. लेकराला पोटात घेताना तिचा डोळा पाणावला, लेकराला पोटात घेताना तिचा डोळा पाणावला. विसरू नये कधीच जन्मदाता मातीला, विसरू नये कधीच जन्मदाता मातीला. शेवटी तिचाच टिळा प्रत्येकाच्या भाळाला, शेवटी तिचाच टिळा प्रत्येकाच्या भाळाला. धन्यवाद. वा. यानंतर श्री हनुमंत चांदगुडे. श्री हनुमंत चांदगुडे आपली कविता सादर करतील. नमस्कार. बारामतीकर आहे मी, बारामतीकर. बारामतीची तर कविता मोठी चालू आहे. कविता सादर करतोय. सर, सवाल जवाब, एक वेगळा काव्य प्रकार. कारण तुम्हाला माहिती आहे, मी ज्या सुपे परगण्यामध्ये राहतो तिथून जवळ पलीकडच्या बाजूला चौफुला आहे. सवाल जवाब. दुसरी गोष्ट अशी, प्रस्तावना म्हणून नाही सांगत सर, पण या साहित्य संमेलनाचा तमाशा होऊ देणार नाहीये तेवढी खात्री देतो. सवाल जवाब म्हटलं की असा स्टेजच्या एका बाजूला तो शाहीर आणि त्याचे सहकारी उभे असतात, दुसऱ्या बाजूला त्याची स्पर्धक असणारी ती बाई आणि तिचे सहकारी उभे असतात. ढोलकी वाजते, ढोलकीचा तोडा वाजवून थांबतो आणि सुरुवातीला ती बोलायला सुरुवात करते. सवाल जवाब सुरू होतो. काय म्हणते बघा ती. ती म्हणते, अरे वंदन करुनी मायभूमीला शिवरायांना स्मरते र.
अरे वंदन करुणी मायभूमीला शिवरायांना स्मरते र सह्याद्रीच्या गडकोटांना लवून मुजरा करते र. अरे वंदन करुणी मायभूमीला शिवरायांना स्मरते र सह्याद्रीच्या गडकोटांना लवून मुजरा करते र. अरे नारी असुनी नरासारखी तलवार हाती धरते र. ऐकून घेतू खुळ्या शाहिरा मी पहिला सवाल करते र. शाहीर म्हणतो, शाहिराला ती खुळ्या म्हणते ना, त्यामुळे शाहीर मध्येच तिला थांबवतो आणि शाहीर काय म्हणतो बघा. शाहीर म्हणतो, अगं तुकारामाची अभंग गाथा आणि ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी. अगं तुकारामाची अभंग गाथा ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी. संत जनाई ओवी गाते नामदेवाच्या जात्यावरी. अगं तसाच करतो सवाल आता नकोस आणू आव फुका. अगं तसाच करतो सवाल आता नकोस आणू आव फुका. आणि नाही शाहीर खुळा मर्दिनी गुरु आमचा संत तुका. नाही शाहीर खुळा मर्दिनी गुरु आमचा संत तुका. ती म्हणते असं आहे का, तर मग ऐक माझा सवाल. मग ती शाहिराला सवाल विचारते, तोच मी तुम्हाला विचारतो. ती म्हणते, अरे नकोस हुरळून जाऊ शाहिरा नकोने हळू ऐणार. कशाला तुकारामाचा वारसा सांगतो ना, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. तो म्हणतो विचार. मग ती म्हणते, अरे नकोस हुरळून जाऊ शाहिरा नकोने हळू ऐणार. आणि दर महिन्याला विधवा होते सांग कोणती मैनार. सवाल कळला की नकोस हुरळून जाऊ शाहिरा नकोने हळू ऐणार. आणि दर महिन्याला विधवा होते सांग कोणती मैनार. शाहिराने तुकारामाचा वारसा सांगितलाय. शाहीर जे उत्तर देतो ना ते तुमच्यासाठी. शाहीर म्हणतो, अगं ही जगाची रीत जुनी ग जन्मानंतर मृत्यू असे. अगं ही जगाची रीत जुनी ग जन्मानंतर मृत्यू असे. अगं दिवसा मागून रात्र जन्मते जवाब ऐकून होईल हसे. अगं या रात्रीला भुरळ पडते भाळी लावते चंद्रटिळा. अगं या रात्रीला भुरळ पडते भाळी लावते चंद्रटिळा. अगं पौर्णिमेच्या टिपोर रात्री चांदण्याचा हार गळा. अगं चंद्र शोभतो पती रात्रीचा खेळ खेळते हौसेचा. पौर्णिमेला मधुचंद्र आणि मृत्यू होतो आवसेचा. दर महिन्याला विधवा होते रात्र काळोखी मैना ग. अक्कड बाजमी जवाब देतो न्याहाळीत बसतू ऐना ग. न्याहाळीत बसतू ऐना ग. न्याहाळीत बसतू ऐना ग. धन्यवाद. खूप छान आहे. अनेक प्रश्न यामधून उभा राहतात. त्या प्रश्नांचं उत्तरही कवी आपल्या कवितेमधून व्यक्त करतो. यानंतर चित्रा क्षीरसागर. पुढचं नाव पुकारून ठेवा वाटलं. पुढचं नाव. माझं नाव आहे चित्रा प्रकाश क्षीरसागर आणि मी गोव्यातून आलेली आहे. कविता घेते. आताशा पोरी भूतकाळात रमत नाही. आताशा पोरी भूतकाळात रमत नाही. भातुकली खेळत नाहीत नात्यात गुंतत नाही. आताशा पोरी भूतकाळात रमत नाहीत. भातुकली खेळत नाहीत नात्यात गुंतत नाहीत. भविष्याचा वेध घेत वर्तमानावर स्वार होत आहेत पोरी. भविष्याचा वेध घेत वर्तमानावर स्वार होत आहेत पोरी. पोरी काहीतरी कुजबुजत आहे बसच्या स्टॉपवर कॉलेजच्या कट्ट्यावर आणि मनातल्या मनात सुद्धा. पोरी काहीतरी कुजबुजत आहे बसच्या स्टॉपवर कॉलेजच्या कट्ट्यावर आणि मनातल्या मनात सुद्धा. अवेळी पिकत घातलेल्या फळांसारख्या घुसमटत आहेत पोरी. अवेळी पिकत घातलेल्या फळांसारख्या घुसमटत आहेत पोरी. आत्ता होत्या हिरव्या हिरव्या म्हणेपर्यंत रंग बदलत चालल्यात पोरी. आत्ता होत्या हिरव्या हिरव्या म्हणेपर्यंत रंग बदलत चालल्यात पोरी. मुळांना कीड लागत चालली आहे तरी तग धरून राहतात पोरी. मुळांना कीड लागत चालली आहे तरी तग धरून राहतात पोरी. पोरी ऋतू नसताना उमलत चालल्यात. पोरी ऋतू नसताना उमलत चालल्यात. बिना पानाच्या चाफ्यासारखं फुलत चालल्यात पोरी. पोरी भूतकाळात रमत नाही. भातुकली खेळत नाही नात्यात गुंतत नाही. वा छान. यानंतर प्रतिभा जगदाळे. त्यानंतर विद्या देशपांडे.
नमस्कार, मी प्रतिभा जगदाळे, सांगली. मी जरा गझल घेते, कुणी गझल घेतलेली नाहीये. एक मतला 2 शेर. वेड आठरलो, वेड आठरलो वाट अशी मी तुडवत गेलो, वेड आठरलो वाट अशी मी तुडवत गेलो, गांधीजींच्या मार्गाने मी मिरवत गेलो. वेड आठरलो वाट अशी मी तुडवत गेलो, गांधीजींच्या मार्गाने मी मिरवत गेलो. सोने नाणे नाही पण मी अमीर आहे, सोने नाणे नाही पण मी अमीर आहे. बड्या मनाची फक्त माणसे जमवत गेलो, बड्या मनाची फक्त माणसे जमवत गेलो. काय करावे या दुःखाचे कळले नाही, काय करावे या दुःखाचे कळले नाही. हजल लिहुनी साऱ्यांना मी हसवत गेलो, हजल लिहुनी साऱ्यांना मी हसवत गेलो. हजल म्हणजे गझलच असते, पण ती विनोदी कॉमेडी गझल असते. तर मी आता गझल म्हणजे हजलच सादर करते. खूप वेळ झालं, जरा गंभीर वातावरण आहे. प्रेमात माझी पुंजी उडाली, प्रेमात माझी पुंजी उडाली, लग्नास नक्की ये बघ म्हणाली, लग्नास नक्की ये बघ म्हणाली. होती बिदाई भरपूर रडलो, होती बिदाई भरपूर रडलो, ती गोड टाटा करुणी निघाली, ती गोड टाटा करुणी निघाली. काश्मीर दिसे ते स्वप्नात हल्ली, काश्मीर दिसे ते स्वप्नात हल्ली, गेली म्हणे ती सिमला मनाली, गेली म्हणे ती सिमला मनाली. घेऊन आली नवऱ्यास संगे, घेऊन आली नवऱ्यास संगे, आता विचारी ख्याली खुशाली, आता विचारी ख्याली खुशाली. भेटून तिजला वळलो जरासा, भेटून तिजला वळलो जरासा. बोले पती हा कुठला मवाली, बोले पती हा कुठला मवाली. गेली तरी ती नाखुश होती, गेली तरी ती नाखुश होती. वर्षात पेढे घेऊन आली, वर्षात पेढे घेऊन आली. सॉरी, एक शेवटचा शेर आहे. दिधला तिच्या मी बाळास खाऊ, दिधला तिच्या मी बाळास खाऊ. पापा म्हणे दे, पापा म्हणे दे मामास गाली, पापा म्हणे दे मामास गाली. धन्यवाद. अशा रीतीने त्यांचं वाजलं. आता त्यांना विचारलं कसं वाटतंय, तुम्हाला कसं सांगू. लग्न झाल्यावर बायको पहिल्या वर्षी चंद्रमुखी वाटते, दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी वाटते, आणि आता आयुष्यभर ज्वालामुखी वाटते. यानंतर धनंजय सोलनकर आपली कविता सादर करतील. श्री धनंजय सोलनकर, त्यानंतर कविता आमोणकर. नमस्कार, मी माझी एक कविता सादर करतोय. कवितेची भूमिका अशी आहे, कवितेचं नाव आहे पदर. या भागात ही कविता मी ऐकवली कधीच नाही, म्हणून मुद्दाम या अरिस्टॉटल, अरिचाणक्य किंवा प्लुटो आणि स्वामी विवेकानंद असो किंवा आणखी कुठलेही विचारवंत असो, त्यांनी एक विचार मांडलेला आहे की ज्या समाजात, ज्या राज्यात, ज्या देशात स्त्रीचा अवमान होतो, तो समाज, ते राज्य, तो देश कधीही प्रगत होऊ शकत नाही. अशा स्वरूपाची पदर नावाची संकल्पना आहे. प्रतिकात्मक, स्त्रीचं प्रतिकात्मक रूप म्हणून ही कविता आहे.
पदर कधी दिव्याची मंद वात झाला, बाळाच्या जोजोवर दिवसाची रात झाला, हे मी पदरच सांगत नाही. पदर कधी दिव्याची मंद वात झाला, बाळाच्या जोजोवर दिवसाची रात झाला, हे मी पदरच सांगत नाही. भावाच्या जखमेपायी पदर घायाळ झाला आणि पदरातली भाकरी खाऊनच माणूस मायाळ झाला, हेही मी पदरच सांगत नाही. पदर आभाळ झाला, पदर दुर्योधनाचा काळ झाला आणि सोन्याच्या लंकेचा जाळही झाला. पदर आभाळही झाला, पदर दुर्योधनाचा काळही झाला आणि सोन्याच्या लंकेचा जाळही झाला, हे मी पदरच सांगत नाही. हे सर्वश्रुत आहे. सत्वशील व्रतापायी पदर पद्मिनीचा जोहार झाला. सत्वशील व्रतापायी पदर पद्मिनीचा जोहार झाला आणि वारसाला पाठीशी बांधून पदर रणरागिनी घोड्यावर स्वारही झाला आणि श्रीमंत योगापायी पदर भवानी तलवार झाला, हे सर्वश्रुत आहे. मी पदरच सांगत नाही. सत्वशील व्रतापायी पदर पद्मिनीचा जोहार झाला, वारसाला पाठीशी बांधून पदर रणरागिनी घोड्यावर स्वारही झाला आणि श्रीमंत योग्यापायी पदर भवानी तलवार झाला, हे सर्वश्रुत आहे. एकदा साक्षात यमराजाला पदरानं हटकलं. एकदा साक्षात पदरानं यमराजाला हटकलं आणि गतप्राण प्रेताला हलवून उठवलं, हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. पदरच सांगत नाही. एकदा साक्षात पदरानं यमराजाला हटकलं आणि गतप्राण प्रेताला हलवून उठवलं, तरीही पदराचा महिमा अजूनही कुणाला कळलाच नाही. तुफान घरं पाडतात, झाडं उपरून टाकतात, माणसांनाही उडवून लावतात, पण साध्या पदराआड लपलेला दिवा कुठलंही तुफान विझवूच शकत नाही. हे सर्वश्रुत आहे. पदरानं आत्तापर्यंत डोईवर बसूनच वडीलधाऱ्यांचे पाय शिवले आणि संसारात प्रपंचाचं येमलं चढवलं. पदरानं जिवलगाच्या कोवळ्या निद्रेपायी पंखावून अंगाई म्हटली, त्याच पदरानं भाजी आणली. बिघडलेली माणसं राहुकेतू सारी राहुकेतू एका पदरानं आवळून बांधले. सारे राहुकेतू एका पदरानं आवळून बांधले, चक्काचूर झाले असते, ताळ्यावर आणले एका पदरानं. कधी आपल्या बाळासाठी तर कधी आपल्या धनासाठी पदरानं कितीदा तरी अभिमान विसरला आणि घरादाराला औक्ष मागण्यासाठी पदरानं देवापुढं पदर पसरला, तरीही अजून पदर डोईवरचा ढळता ढळत नाही आणि ह्या मानवतेला पदराचा महिमा कळत नाही. परंतु आज मात्र पदराने नागिन व्हावे असं माझं म्हणणं आहे. आज मात्र पदरानं नागिन व्हावे आणि दिवसणाऱ्याला ब्लॅक बेल्ट नेसून जीव घेणार डंख मारावा. परंतु आज मात्र पदरानं नागिन व्हावे आणि ब्लॅक बेल्ट नेसून पदराला दिवसणाऱ्याला जीव घेणारा डंख मारावा. पदरानं जमलं तर वाघिणी व्हावे, पदरानं जमलं तर वाघिणी व्हावे आणि पदराला हात घालणाऱ्याचा हातच खाऊन टाकावा. पदराने आता माणुसकीच्या वैऱ्याशी दंड थोपटावे. हात धरला तर धोबी पछाडीने त्याला धोधो आपटावे, धोपटावे. पदराने आता वाचवा वाचवा कधीच म्हणू नये. पदराने आता वाचवा वाचवा कधीच म्हणू नये. काठी मोडू नये आणि सापाने मात्र जगूही नये आणि मरूही नये. तरच पदर आभाळ होईल, पदर दुर्योधनाचा काळ होईल आणि सोन्याच्या लंकेचा जाळही होईल. धन्यवाद. वा. ढोबळे सर म्हणाले, तर झालेल्या जखमेवर नवऱ्याने लावावा मलम. तिला वाटते झालेल्या जखमेवर नवऱ्याने लावावा मलम, पण हा पोलीस अधिकारी तिला झोपेती म्हणतो, कोणते लावू कलम, कोणते लावू कलम. यानंतर कविता आमोणकर आपली कविता सादर करतील. त्यानंतरचे कवी आहेत आनंद लोकरे. नमस्कार, मी कविता आमोणकर गोव्याहून आलेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे निशब्द. ती आहे निशब्द, ती आहे निशब्द मौन धारण केलेली. ती आहे निशब्द मौन धारण केलेली, हृदयातील भावनांना कुरवाळत बसलेली. मुके झाले आहेत
शब्द तिच्या ओठांतले, मुके झाले आहेत शब्द तिच्या ओठातले, अश्रूही शुकले तिच्या शुष्क डोळ्यातले. बोलायचे आहे खूप काही, बोलायचे आहे खूप काही, तरीही आहे निशब्दती. बोलायचे आहे खूप काही, तरीही आहे निशब्दती. भावनांचे उमाळे दाटती जरी तिच्या हृदयी. ना कसल्या अपेक्षा आशा ना कसलीही, ना कसल्या अपेक्षा आशा ना कसलीही. नाही जिंकायची आशा तरीही ती हार मानत नाही. काचेपरी नाजूक मन आपले सावरते, काचेपरी नाजूक मन आपले सावरते. क्षणार्धात होतील तुकडे मनी ती बावरते, क्षणार्धात होतील तुकडे मनी ती बावरते. धन्यवाद. वा. यानंतर आनंद लोकरे. आज सकाळपासून इथं माहेरच्या वातावरणाचा माहोल तयार झाला आहे, म्हणून माहेर नावाची कविता म्हणतो. लहानपणी आईने सांगितलेली चिवकाऊची गोष्ट फार आवडायची तिला. लहानपणी आईने सांगितलेली चिवकाऊची गोष्ट फार आवडायची तिला. तेव्हापासून ती दारात दाणे पसरून आभाळाकडे डोळे लावून चिमण्यांची वाट पाहत बसायची. तेव्हापासून ती दारात दाणे पसरून आभाळाकडे डोळे लावून चिमण्यांची वाट पाहत बसायची. नंतर नंतर चिमण्यांना सवय झाली तिची. नंतर नंतर चिमण्यांना सवय झाली तिची. कधीमधी दाणे नसले तरीही त्या न चुकता अंगणात यायच्या. नंतर नंतर चिमण्यांना सवय झाली तिची. कधीमधी दाणे नसले तरीही न चुकता त्या अंगणात यायच्या, रेंगाळायच्या आणि तिच्यासाठी चिवचिव गाणी गाऊन जायच्या. तिचं माहेर सुटलं तसं चिमण्यांचंही बंद झालं चिवचिवणं दारासमोर. तिचं माहेर सुटलं तसं चिमण्यांचंही बंद झालं चिवचिवणं दारासमोर. आता ती आलीच कधी अधेमध्ये 2-4 दिवसांसाठी. आता ती आलीच कधी अधेमध्ये 2-4 दिवसांसाठी. तर पसरून पाहते दारात दाणे चिमण्यांसाठी. मात्र चिमण्या उतरत नाही दारात आता चिवचिवाट करीत. मात्र चिमण्या उतरत नाही दारात आता चिवचिवाट करीत. 2-4 घिरट्या घालतात घरावरूनच आणि भूरकन उडून जातात तिच्यासारखंच 2-4 दिवसांच्या माहेरवाशिणीसारखं. मात्र चिमण्या उतरत नाही दारात आता चिवचिवाट करीत. 2-4 घिरट्या घालतात घरावरूनच आणि भूरकन उडून जातात तिच्यासारखंच 2-4 दिवसांच्या माहेरवाशिणीसारखं. बहुधा त्यांनाही त्यांचं माहेर सुटल्यासारखं वाटत असावं. बहुधा त्यांनाही त्यांचं माहेर सुटल्यासारखं वाटत असावं. घर आता चिमण्यांना पारखं झालंय. वा. घर आता चिमण्यांना पारखं झाले. खूप छान ओळी. खरं तर नको त्या चिमण्यांच्या नादात या चिमण्या वा वा व्हिडिओ आहेत. छान. यानंतर रजनी रायकर. व्हेरी गुड. त्यानंतर वंदना कुलकर्णी. उशीर झालेला असल्यामुळे कदाचित. अनेक मुलांच्या आईवडिलांमधील जेव्हा मी पाहिलं पाणी, तेव्हाही मी उचलली लेखणी आणि लिहिली कविता. कवितेचं नाव आहे अनुरूप वर हवा. माझ्या पसंतीचा मला अनुरूप वर हवा. उच्च शिक्षित असून तो निर्व्यसनी असावा. अलीकडच्या मागण्या त्या. माझ्या पसंतीचा मला अनुरूप वर हवा. उच्च शिक्षित असून तो निर्व्यसनी असावा. शब्दाला माझ्या तळहती झेलणारा तो असावा. शब्दाला माझ्या तळहती झेलणारा तो असावा. आठवड्यातून एकदा तरी हॉटेलात नेणारा असावा. आठवड्यातून एकदा तरी हॉटेलात नेणारा असावा. बिझनेसवाला नको मला सरकारी नोकरीच हवा. बिझनेसवाला नको मला सरकारी नोकरीच हवा. 8-10 लाखाचा त्याला पॅकेजवालाच हवा. 8-10 लाखांचा तो पॅकेजवाला हवा. खेड्यात राहणारा नको मला पुण्यातलाच हवा. खेड्यात राहणारा नको मला पुण्यातलाच हवा. करिअरला माझ्या त्याने पूर्ण वाव द्यावा. करिअरला माझ्या त्याने पूर्ण वाव द्यावा. भरलं गोकुळ नको एकटा श्रीकृष्णच हवा. भरलं गोकुळ नको एकटा श्रीकृष्णच हवा. आम्ही दोघं राजा राणी 2 BHK फ्लॅट असावा. आम्ही दोघे राजा राणी 2 BHK फ्लॅट असावा. फ्लॅट पुराव्यासाठी 7-12 दाखवावा.
फ्लॅट पुराव्यासाठी सातबारा दाखवा, डोईवर कर्जाचा थोडाही भार नसावा. डोईवर कर्जाचा थोडाही भार नसावा. किचन पिन नकोय मला, कंपनीचा टिफिन असावा. किचन पिन नकोय मला, कंपनीचा टिफिन असावा. माझ्याही आईबाबांना राहण्याचा परवाना द्यावा. माझ्याही आईबाबांना राहण्याचा परवाना द्यावा. माझा आणि त्याचा एकदा थेट संवाद व्हावा. माझा आणि त्याचा एकदा थेट संवाद व्हावा. स्वभावातील थोडा तरी मला त्याचा गुण कळावा. स्वभावातील थोडा तरी मला त्याचा गुण कळावा. अशा जेव्हा ह्या मागण्या ऐकल्यानंतर तिलाही असं वाटायला लागतं की आपण करणाऱ्या मागण्या ह्या त्याबद्दल विचार केला पाहिजे. म्हणून ती शेवटी विचार करते. त्या 4 ओळी अशा आहेत की नसे तो स्वप्नातील राजकुमार, नसे तो स्वप्नातील राजकुमार, भावनांचा तो माणूस हवा. नसे तो स्वप्नातील राजकुमार, भावनांचा तो माणूस हवा. सुखदुःखासवे चालणारा सुंदर जीवन साथी हवा. सुखदुःखासवे चालणारा सुंदर जीवन साथी हवा. सुंदर जीवन साथी हवा. धन्यवाद. छान. यानंतर आमचे कविमित्र डॉक्टर लक्ष्मण हेमाडे ते आपली कविता गौडे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मी आपल्या समोर कविता सादर करतोय. समाधी अर्थात चोखयाची समाधी आप्पासाहेब पुजारी सरांनी मला खास करून 3 महिने अभ्यास करून लिहायला लावली. ते आपल्या समोर सादर करतो. बोल विठ्ठला विठ्ठला, बोल विठ्ठला विठ्ठला, सांग विठ्ठला विठ्ठला, विठू तुझा सखा चोखा, विठू तुझा सखा चोखा, वेट बिगारी का झाला, ढासळल्या कुसाखाली घाम झाला लाल ओला. बोल विठ्ठला विठ्ठला, वेदनेच्या वादळात चोखा गाताना अभंग, विठू सोवळे नेसून करेरा उळात दंग, नाम तुझे जपताना सांग कारे घात झाला, विठू तुझ्या चोखयाचा भावनवता का ओला. विझली ती दीपमाळ कोण पेटविल वाती, विठू तुझ्या अंगणात कोण जागविल राती, कोण भरविल तुला, कोण भरविल तुला, सांग दही भात काला, काय सांगितले सांग विठू, सांग सोयरा माईला. चोखा आजही तिष्ठतो, चोखा आजही तिष्ठतो, झाली किती साल सांग. 700 वर्षाहून अधिक वर्षे झालेले. चोखा आजही तिष्ठतो, झाली किती साल सांग, विठू तुझ्या चोख याचा कधी फेडशील पांग. बोल विठ्ठला विठ्ठला, सांग विठ्ठला विठ्ठला, ये रे विठ्ठला विठ्ठला, जरा राहुळा बाहेर, ये रे विठ्ठला विठ्ठला, जरा राहुळा बाहेर. चोखा उघडा बुडका घाल मायेची पाखर, रस्त्यावरच्या धुळीत, रस्त्यावरच्या धुळीत त्याची समाधी मळते, विठू तुझ्या मंदिरात कशी समयी जळते. बोल विठ्ठला विठ्ठला, सांग विठ्ठला विठ्ठला, मनातल्या मंदिरात माझी अवस्था आहे. मनातल्या मंदिरात रोज पेटतात वाती, मनातल्या मंदिरात रोज पेटतात वाती. नाही भजन पूजन, नाही रोज दिवाबत्ती. बोल विठ्ठला विठ्ठला, अशा महान संतांची
अशा महान संतांची काय वर्णावी महती, नाम चोखा गुरु शिष्य तेवणाऱ्या ज्ञान ज्योती. वा, धन्यवाद. थोड्याशा चिठ्ठ्या जरा इथं येत आहेत, परंतु वेळ झालेला पाहून आपल्याला विचार करावा लागला आणि मला चिठ्ठ्या घेण्याची कधी सवय नाही. यानंतर डॉक्टर अतुल निकम आहेत. वा, या डॉक्टर. रायगडावरचे का? आमच्या मंगळवेढा परिसरामध्ये ज्यांनी कविता सादर केली त्यांचा सत्कार आहे. घरी गेल्यावर विचारतील कुठे घेता. मंगळवेढा परिसरामध्ये जे आपण काळ्या रानाच्या आईचं जे आपलं पोट भरती तिचं आपण पूजन करण्यासाठी म्हणून पाडव्याच्या दिवशी आपण काय करतो, शेतामध्ये जातो आणि पांडव पूजन म्हणून एक असतो, ते पिढा टळो बळीचं राज्य येऊ असं म्हणून एक पूजा केली जाते, जे आपल्या काळ्या मातीची पूजा असते, जे आपलं अन्नधान्य आपल्या पोटाला देते तिच्या संदर्भात एक आहे. कारण दरवर्षी आपण प्रत्येक जण शेताला जातो आणि ते पांडव करून आपण पूजा करतो. मीही ह्या वर्षी गेलो, दरवर्षी जातोच, पण माझा एक वेगळा अनुभव सांगतो काय होता. दिवाळीचा पाडवा म्हणून शेतात पांडव पूजणार होतो. नेहमीप्रमाणे शेतात जाऊन निवद दावणार होतो. आई म्हणाली जाताना, आता आमच्या जाताना म्हसोबा लक्ष्मी हे सगळंच देवकर म्हणत असते ऐकाय. आई म्हणाली जाताना म्हसोबा आणि येताना लक्ष्मी ही पूजून ये. प्रत्येक शेतात पूजा करून 5-5 बोनी ठेवून ये. मग शेतात जाऊन दगडाचे 5 पांडव तयार केले. गोल चुना लावून त्याला हळद कुंकू नारळ वाहिले. सगळेच करतात. कुतूहलाने एक पोर माझी पूजा बघत होती. विचारल्यावर समजलं पलीकड ऊस तोड करत होत. पोळी फराळ फटाकेच्या जागी नीतीने कोयता हाती दिला. तिच्या दिवाळीच्या विचाराने माझ्यातला माणूसच अस्वस्थ झाला. मनातील दुःख आणि पोटातील भूक तिच्या नजरेत मला दिसली. भूक तिच्या नजरेत मला दिसली. मग सगळा फराळ आणि बोनी तिला बसून खाऊ घातली. पूजा नीट केली का रे आई बाबा विचारत होते. मला एकच टेन्शन होतं, कारण तिकडे देवच उपाशी राहिले होते. नमस्कार. वा वा वा. खरं तर डॉक्टर इंजेक्शन गोळ्यापेक्षा शब्दांचे डॉक्टर बनले तर पेशंटही. इथं माझे मेहुणे पण डॉक्टर आहेत. इथं डॉक्टर निकम सर आहेत, सिरके सर आहेत. त्यांना माझा एक सल्ला आहे, काय फार भारी असतं बघा दवाखान्यात. एकदा डॉक्टर एक पेशंटवरती खूप इलाज करत होते. एवढे दिवस इलाज करायले पेशंट काय बरा होईना. डॉक्टर म्हणाले तुझ्यावरती असा कुठला विलाज करू ज्याच्यामुळे तो बरा होईल. तेव्हा तो सौंदर्याचा रसिक असलेला पेशंट म्हणाला, डॉक्टर मी होईन बरा. एक करा, तिला गजरा घालून माझ्या पुढे हजर करा. यानंतर फुलचंद नागटिळक. आता गजरा आलाय. माणूस म्हातारा झाला तरी मन म्हातार होत नसतं. दोघांनी चिंब पावसात भ्यायचं असतं. बायको कितीही देखणी असली तरी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणती प्रेयशी अशी वाटत असते. तो त्यासाठी गीत लिहित असतो, ती त्यासाठी गीत गात असते. पण हे गीत एकट्याने कधीच गायचं नसतं आणि दोघांनी चिंब पावसात भ्यायचं असतं. ते कसं बघूया. घरी म्हणून गीत तुझे शब्द माझे गाणे आपण गाऊ.
ये सखे आपण पावसात नाहू आबाळ दाटून जीव होतो कसा विसर आबाळ दाटून जीव होतो कसा विसर आणि ठाई 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 सखे मला होतो तुझा भास वाट तुझी मी किती वेळ पाहू पण गीत तुझे शब्द माझे गाणे आपण गाऊ ये सखे आपण पावसात नाहू हृदयाच्या पानोपानी सखे लिहिली तुझी गाणी या मनावर कोरलं सखे तुझं नाव आणि माझ्या भेटीसाठी सखे अवकाळी पावसावनी वेळ धाव ही तगुज करण्या दूर जाऊ आणि गीत तुझे शब्द माझे गाणे आपण गाऊ ये सखे आपण पावसात नाहू आकाशाली भरती पाऊस पडतो कसा आणि आठवणीनं व्याकुळ झालो सांग सखे भेटू कसा ये सखे दूर नको राहू आणि गीत तुझे शब्द माझे गाणे आपण गाऊ ये सखे पावसात नाहू धन्यवाद अवकाळी पाऊस येऊन गेला ना. यानंतर संगीता मासाळ आपली कविता सादर करतील. माझी कविता आहे गावाकडचा पाऊस. आता फुलचंद सरांचा पाऊस वेगळा होता. मला एक जणांनी विचारलं की गावाकडचा पाऊस आणि शहरातला पाऊस काय वेगळा असतो का. मी म्हटलं प्रत्येकाचा पाऊस हा वेगवेगळा असतो. जसा फुलचंद सरांचा वेगळा होता आणि आज माझा वेगळा आहे. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. सुंठ घातलेला चहा चुलीवर गदा गदा शिजायचा. सुंठ घातलेला चहा चुलीवर गदा गदा शिजायचा. काळ्या कुट्ट आभाळानं दिवसाचा अंधार पडायचा. काळा कुट्ट आभाळानं दिवसाचा अंधार पडायचा. रानोमाळ पिसारा फुलवून मोर थुई थुई नचायचा. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. कडूसा पडाया माईनं ह्यो जळणाचा ढीक चुली पुढे लावायचा. कडूसा पडाया माईनं ह्यो जळणाचा ढीक चुली पुढे लावायचा. सांच्याला पिठलं भाकरीचा बेत मनसोक्त हादरायचा. 4 पत्र्याचं घर पुढं शाकारलेलं छप्पर त्यात डझनभर माणसं तुझं माझाचा राडा चालायचा. 4 पत्र्याचं घर पुढं शाकारलेलं छप्पर त्यात डझनभर माणसं तुझं माझाचा राडा चालायचा. पण मनसोक्त आनंद असायचा. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा मुसळधार धारा पत्रात दनादन वाजायचा. विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा मुसळधार धारा पत्रात दनादन वाजायचा. वळचणीच्या पाण्याखाली भांड्याच्या सभा असायच्या. गोट्यात गुराढोरांची गडबड शांत व्हायची. गोठ्यात गुराढोरांची गडबड शांत व्हायची. आखडलेल्या शेळ्या मेंढ्या झाप्यात कोंडलेल्या कोंबड्या पिल्लं. आखडलेल्या शेळ्या मेंढ्या झाप्यात कोंडलेल्या कोंबड्या पिल्लं. काही जगायची काही मरून पडायची. काही जगायची काही मरून पडायची. पाऊस उघडला की मुंगळ्यांची घरभर पळापळ. पाऊस उघडला की मुंगळ्यांची घरभर पळापळ. वाड्या वस्त्यावरील शेजारी एकमेकांना भेटायचा. विचारपूस करायचा. कोणाचा गोठा मोडला घर पडला दिलासा द्यायचा. वाड्या वस्त्यावरील शेजारी एकमेकांना भेटायचा. विचारपूस करायचा. कोणाचा गोठा मोडला घर पडलं दिलासा द्यायचा. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. शाळेला जाताना कुठल्या छत्र्या बित्र्या पोत्याच्या कुंचीचा रुबाब भारी असायचा. शाळेला जाताना कुठल्या छत्र्या बित्र्या पोत्याच्या कुंचीचा रुबाब भारी असायचा. स्लीपर हातात अनवाणी पायानं चिखल तुडवत जायचा. स्लीपर हातात अनवाणी पायानं चिखल तुडवत जायचा. मधूनच कचकन काटा रुतायचा. मधूनच कचकन काटा रुतायचा. पण तो चिखल लई जीव लावायचा. वड्या वगळीच्या खळाळणाऱ्या पाण्यात एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत पाय धुवायचा.
वड्या वगळीच्या खळाळणाऱ्या पाण्यात एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत पाय धुवायचा. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. कोकिळेची कुहूक, झाडावेलींचा हिरवा मारवा खोल खोल मनात रुजायचा. कोकिळेची कुहूक, झाडावेलींचा हिरवा मारवा खोल खोल मनात रुजायचा. सृष्टीच्या सानिध्यात देह कसा रमायचा. पिकं सारी डोलायची, बैला पुढं वैरण कुरू कुरू वाजायची. पिकं सारी डोलायची, बैला पुढं वैरण कुरू कुरू वाजायची. हुलगा मटकीला खुणावायचा, वाफा पाण्यानं भरून व्हायचा. हुलगा मटकीला खुणावायचा, वाफा पाण्यानं भरून व्हायचा. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. सणांची घोडा चढ, लेकी सुनांचा पिंगा, नदीवरचं धुणं, वासुदेवाची गाणी, पोतराज, दिवस कसा भुरकन उडून जायचा. लेकी सुनांचा पिंगा, नदीवरचं धुणं, वासुदेवाची गाणी, पोतराज, नंदी बैलाचं गुबू गुबू, दिवस कसा भुरकन उडून जायचा. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. कधी मिळाली छत्री तर दोघात एक असायची. कधी मिळाली छत्री तर दोघात एक असायची. तिचा गारवा त्याचा गारवा रोम रोमात फुलायचा. तिचा गारवा त्याचा गारवा रोम रोमात फुलायचा. आता त्याचा रेनकोट तिचा रेनकोट, आता त्याचा रेनकोट तिचा रेनकोट कसा उभारा मिळायचा. गावाकडचा पाऊस मस्त मस्त असायचा. धन्यवाद. वा वा वा. खरं तर आपल्या शब्दामधून गाव उभा केलंय ही अतिशय चांगली कविता आहे. कुणाच्या नजरेमध्ये शहर आणि गावातला फरक वेगळा असतो, कुणाच्या नजरेत कसा असतो. माझ्या नजरेत 4 ओळीमध्ये गाव आणि शहर मी सांगितलंय. कसं, शहरात ज्याला ड्रेस म्हणतात, शहरात ज्याला ड्रेस म्हणतात, खेड्यात त्याला कपडे म्हणतात. शहरात ज्याला ड्रेस म्हणतात, खेड्यात त्याला कपडे म्हणतात. शहरात ज्याला लव म्हणतात, खेड्यात त्याला लफडे म्हणतात. खेड्यात त्याला लफडे म्हणतात. यानंतर निकिता पाटील, त्यानंतर आहेत शर्मिला प्रभू. हे प्रभू कवी लवकर संपू दे. निकिता पाटील. नमस्कार. अंधळ गावातून रांगत रांगत या विभागीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पोहोचलेली आहे. आतापर्यंत आयुष्याचा प्रवास हा असाच जात होता, हे कवितेचं शीर्षक आहे. माणूस जर स्वतःला भेटला तर तो स्वतःशी काय काय बोलेल, काय काय हितगुज करेल, किती किती गोष्टी सांगेल, याचा हे वर्णन करणारं मी कविता लिहिलेली आहे. पर्वतीच्या टोकावर जाऊन मोठा हंबरडा फोडायचा होता. समुद्राच्या तळाशी जाऊन खूप खूप रडायचं होतं. वाऱ्याच्या वेगानं आयुष्याचा प्रवास करायचा होता. एक क्षण झाडाखाली त्या विसावा तो घ्यायचा होता. आणि माझ्या आयुष्याचा प्रवास हा असाच जात होता. आता यानंतर आलं घर. जेव्हा घराशी बोलायचं असतं, पण बोलणारी माणसं बरीचशी काही गोष्टीच्या अंतरानं दूर गेलेली असतात. आहे कसा मी खरा ते घरा तुला सांगायचे होते. आहे कसा मी खरा ते घरा तुला सांगायचे होते. नाही दिलीस वेळ सांगायचे ते राहून गेले. नाही दिलीस वेळ सांगायचे ते राहून गेले. एक क्षण होता हवा बोलण्यामज तुझ सवे. एक क्षण होता हवा बोलण्यामज तुझ सवे. झाली कुठे चूक कळण्यामज हवे होते. झाली कुठे चूक कळण्यामज हवे होते. आणि आयुष्याचा प्रवास हा असाच जात होता. आता सगळ्यांच्या आयुष्यात अशी एक वेळ येते पश्चातापाची, जेव्हा प्रेम व्यक्त योग्य वेळेला न करता ते अयोग्य म्हणजे नंतर पश्चाताप होतो. त्यासाठीच हे राहिले ते प्रेम अधुरे व्यक्त करण्या जे हवे होते. राहिले ते प्रेम खरे व्यक्त करण्या जे हवे होते. सांगण्यान जाहले धाडस जे उरी होते. पाहता नजरेत तुझ्या आधीच मी हरलो होतो. पाहता नजरेत तुझ्या आधीच मी हरलो होतो. वाटले सांगावे पण तिथेही मी घाबरलो होतो. आणि आयुष्याचा प्रवास हा असाच जात होता. जीवनाच्या वाटेवर हे अनपेक्षित घडत होते. जीवनाच्या वाटेवर हे अनपेक्षित घडत होते. सहज म्हणता म्हणता सारेच अवघड होत होते. सारेच अवघड होत होते. हिम्मत करायची ठरवलं. हिम्मत करायची ठरवलं पण मागे सारे सुटले होते. स्वप्नांच्या दोरीचे धागे कायमचेच तुटले होते. आणि आयुष्याचा प्रवास माझा असाच जात होता. आता यानंतर जेव्हा आयुष्यात प्रेरणा द्यायला कुणीच नसतं, मोबाईल, माणसं सगळी दूर गेलेली असतात आणि एकांतात ज्यावेळी माणूस बसलेला असतो तो स्वतःला प्रेरणा देऊन कशा पद्धतीने उभा करतो आणि तो काय म्हणतो हे शेवटच्या या माझ्या कवितेत सांगितलेलं आहे. सारं संपलं तरीही जगण्याची जिद्द तशीच होती.
सारं संपलं तरीही जगण्याची जिद्द तशीच होती, आयुष्याशी जुळवण्याची हीच माझी रीत होती. असेन मी नसेन मी असेल तो संघर्ष हा, असेन मी नसेन मी असेल तो संघर्ष हा, वळून एकदा पाहीन परत एकदा रक्ताळलेला मार्ग हा, परत एकदा रक्ताळलेला मार्ग हा, आयुष्याचा प्रवास हा असाच जात होता. धन्यवाद. धन्यवाद. एका शायरानं म्हटलंय, चिट्ठी से भी देर से आती है उसे तार कहते हैं, धक्का मारने के बाद चालू होती है उसे कार कहते हैं, धक्का मारने से भी नहीं चलती उसे सरकार कहते हैं, और बार बार जिंदगी में जो धोखे खाते हैं उसे प्यार कहते हैं, उसे प्यार कहते हैं. त्यानंतर शर्मिला प्रभू. त्यानंतर शांता क्षीरसागर. नमस्कार, मी शर्मिला प्रभू गोव्याहून आलेली आहे आणि माझी कविता छोटीशीच आहे. माझ्या कवितेचं नाव आहे नाही, छान. पण हे विभागीय साहित्य संमेलनापेक्षा देखील हे अखिल भारतीय साहित्य संमेलन ठरलेलं आहे. निश्चित टाळ्या वाजवून धन्यवाद दिले पाहिजे. कवितेचं नाव आहे मी पाहिले तिला. उन्हाळग्या कळताना मला सावरताना अन कधी रागाने डोळे वाटाडताना, माझ्यासाठी सर्वस्व अर्पिताना, माझ्या सुखात आपले सुख मानताना मी पाहिले तिला. मी पाहिले तिला माझे हात पिवळे सजवण्याच्या चिंतेने. मी पाहिले तिला माझे हात पिवळे सजवण्याच्या चिंतेने, रात्र रात तळमळताना. होय होय मी पाहिले तिला माझे कन्यादान करताना, एके नयनात अश्रू, एके नयनात आनंद अश्रू आणि दुसऱ्या नयनात ममता वेचताना. तिच्या आभाळ मायेच्या छत्राखाली माझा संसार सुखाचा संसार बहरताना, तिच्या आभाळ मायेच्या छत्राखाली माझा सुखाचा संसार बहरताना, मी पाहिले तिला तिच्या नयनी समाधान ओसांडताना. मी पाहिले तिला, होय मी पाहिले तिला माझ्या लेकराला रात रात जोजावताना, तृप्त नयनाने त्याला उराशी कवटाळताना. होय मी पाहिले तिला, होय मी पाहिलं तिला त्यावेळी तना मनातून स्वच्छंद हसताना. अन माझ्या नकळत पुष्पशयेच्या शेजवर मी पाहिलंय तिला ते शेवटचे. अन माझ्या नकळत पुष्पशयेच्या शेजवर मी पाहिले तिला ते शेवटचे. माझ्या काळजाचे धडधडते ठोके, माझ्या काळजाचे धडधडते ठोके. आई माझा किंचाळून हंबरडा, माझा किंचाळून हंबरडा. मी पाहिले तिला ते शेवटचे, मी पाहिले तिला ते शेवटचे. मला न सांगताच या जगाचा निरोप घेताना. धन्यवाद. वा. त्यानंतर शांता क्षीरसागर. म्हणजे 2010 साली माझी 61 साजरी केली तेव्हा माझ्या मुलांनी माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला होता. आणि ह्या कार्यक्रमाच्या प्रकाशनाला लक्ष्मणराव ढोबळे मंत्री होते आणि ते आले होते. त्यांना यायला उशीर झाला. लोक अगदी 4 वाजल्यापासून आमच्या गोविंदश्रीमध्ये बसून राहिले सोलापुरात. आणि त्यांची वाट बघून बघून मग ते खूप उशीर आले. मग म्हणाले की मी खरं तर रांगोळी काढायला यायला पाहिजे होतं, पण आता पत्रावळ्या उचलायला आले. हो, हे त्यांचंच वाक्य आहे, माझ्या मनचं वाक्य नाही आहे. मंत्री असले तरी ते लोकांना असे प्रभावित करायचे की आपण किती नम्र आहे. त्यामुळं खरंच आमची गोविंदश्रीमध्ये एवढी बसलेली लोक शांतपणे बसली. आताही त्यांचा प्रभाव आहे. आणि आता ते इथं बसलेले त्यावेळेला माझी नंतर दुसरी 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पण मी त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हातनं झालं. त्याच पुस्तकातली कविता एवढ्या वर्षानंतर त्यांना वाचून दाखवण्याचा योग आलाय, म्हणून मी त्याच पुस्तकातली कविता त्यांच्या पुढे सादर करते. चालेल चालेल, वाचा. कवितेचं नाव आहे बुरकुंड. बुरकुंड शब्दाचा अर्थ जवळजवळ इथं सगळे म्हणजे माहिती आहेत. कवितेचे दर्दे त्यांना माहीतच असेल. आपण घर झाडाला जे झाडून येतो आणि त्याचं शेवटी झाडून झाडून जे एवढंसं थोटूक राहतं छोटंसं,
आणि ते आपण फेकून देतो नंतर, त्याला बुरकुंड म्हणतात. काही जण मक्याच्या कणसाला सुद्धा ते वरचं सगळं काढून खाऊन झाल्यानंतर फेकतात, त्यालाही बुरकुंड म्हणतात. तर असे त्याचे बुरकुंडाचे अर्थ आहेत. तर कवितेचं नावच आहे बुरकुंड. ती आई असते, ती आई असते तेव्हा सगळं कसं छान असतं. ती आई असते तेव्हा सगळं कसं छान असतं. तिच्या बाळांची ती सर्वस्व असते. तिच्या बाळांची ती सर्वस्व असते. त्यागी तपस्विनी तिच्या चिमुकल्यांना ती भरवते, शिकवते, मोठं करते आभाळा एवढं. तिच्या चिमुकल्यांना ती भरवते, शिकवते, मोठं करते आभाळा एवढं. तेव्हा तिच्या हातात सत्ता असते. तेव्हा तिच्या हातात सत्ता असते. घरात वर्चस्व असतं, शब्दांना धार असते. तेव्हा तिच्या हातात सत्ता असते, घरात वर्चस्व असतं, शब्दांना धार असते. आणि म्हणूनच तिच्या वाचून तिच्या घरच्यांचं पान सुद्धा हलत नाही. आणि म्हणूनच तिच्या वाचून तिच्या घरच्यांचं पान सुद्धा हलत नाही. ती म्हणेल ती पूर्व, ती सांगेल ती पश्चिम. ती म्हणेल ती पूर्व, ती सांगेल ती पश्चिम. ती खरंच खूप सालस कष्टाळू महत्वाकांक्षी असते. ती खरंच खूप सालस कष्टाळू महत्वाकांक्षी असते. जिद्दीनं घराचं सोनं करते, जिद्दीनं घराचं सोनं करते. पण आज मात्र ती आजी असते. आज मात्र ती आजी असते. तेव्हा तिचे शब्द होतात बोथट, साऱ्यांना वाटतात कटकट. आज ती आजी असते तेव्हा तिचे शब्द होतात बोथट, साऱ्यांना वाटतात कटकट. ती आजी असते फक्त दाखवण्यापुरती शोकेस मधल्या वस्तूंसारखी. ती आजी असते फक्त दाखवण्यापुरती शोकेस मधल्या वस्तूंसारखी. आई असते तेव्हा ती माझीच एकट्याची अशी असते. मुलं म्हणतात माझी आहे, लहानपणी करतात की मी गोंधळ. आई असते तेव्हा ती माझीच एकट्याची अशी असते. पण आज आजी मात्र तुझी पण आहे या वाटणीत होरपळत राहते. सोन्याच्या धुरात तळमळत एकटी, अगदी एकटी, काम झाल्यावर कोपऱ्यात फेकलेल्या बुरकुंडासारखी. वा वा. खरं तर अनेक मराठी शब्द आता लोप पावत चालले. बुरकुंड काय, सवनं काय, असे अनेक शब्द. आता इंग्रजी शब्द कधी मराठी झाले माहीत नाहीत. एकदा भाजी घेतली, भाजीवाली मावशीला म्हणालो मेनकापडाची पिशवी द्या. ती तोंडाकडे बघायली. मी म्हणालो कॅरी बॅग द्या. ती म्हणाली असं मराठीत बोला की. यानंतर परसराम आंबी आहेत नाही. अजय कुमार वंगे नाही. काकासाहेब जगताप तसा वारसा मंगळवेढ्याचा आम्हाला पण लाभला. आम्ही मंगळवेढ्याच्या जवळचे. जास्त काय बोलत नाही, डायरेक्ट कवितेला सुरुवात करतो. वडिलांचं जेवण देऊन काढणीच्या वेळेस सहज काळ्या रानातून येताना काही शब्द सुचले. तेच कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला. मी सहजच लिहिलं होतं तुझ्यातल्या कवितेच्या शोधात. शिवारातली उलटी सुलटी ढेकाळलेली नांगरणी, सालाची खरडा पाळी पेरणी. तिच्यातच मी शोधून पाहिलं भेगाळलेलं शब्द तिच्या कुशीतलं. दुष्काळात तिच्यासोबत होरपळलेलं, महापुरात तिच्याच साथीनं वाहिलेलं.
महापुरात तिच्याच साथीने वाहिलेलं मी शब्दांचा भार तिच्यावर लादला, मी शब्दांचा भार तिच्यावर लादला, तिनं पायांचा सुद्धा अलगद झेलला. ती सालन साल झिजत आली, ती सालन साल झिजत आली, आम्ही मात्र जगण्यासाठी तिच्याच हृदयाची चिरफाड केली. मी कवितेत तिचं दुःख, मला कवितेत तिचं दुःख कधी शोधताच आलं नाही, पण ती मात्र सुखदुःख शोधत गेली. भेगाळलेल्या शब्दातली ती माझी कविता होती, भेगाळलेल्या शब्दातली ती माझी कविता होती, आणि तीच माझ्या कवितेतली माझी काळी माय होती. धन्यवाद. यानंतर कृष्णदेव चौगुले. नमस्कार. या अगोदर माझे मित्र निकम डॉक्टरनी कविता सादर केली, त्यानंतर आता आईची पण एक सुंदर अशी रचना सादर झाली. त्याच धर्तीवरती एक रचना सरांची फरमाईश होती की माझी कविता सादर करायची, ती पण वेगळी सादर करा म्हटले. ठीक आहे. एक मुलगा शिकला, अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाला आणि तिथंच स्थायिक झाला. आई गावाकडं, वडील वारलेले, दारूचं व्यसन लागलं, गावाकडं आला, शेत विकलं. आईला म्हटलं आपण अमेरिकेत जाऊन राहू. आई म्हटली अरे बाबा मला नको, ते विमानाचा प्रवास वगैरे सहन होणार नाही. कविता आहे काही? हां. तर त्याच धर्तीवरती तो मग आईला तिथं सोडून गेला. त्या आशयावरची रचना काळजाचं काम करू नये का, की कवितेचं नाव आहे धोंडा. ती आई अनाथ आश्रमात आहे. मी कुणाची माझं कोण सुख संगतीला, मी कुणाची माझं कोण सुख संगतीला, काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. बाई मी काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. पार माझं नौकरीत पैसा गाठीला, उधळी राती बारमध्ये सून संगतीला. पार माझं नौकरीत पैसा गाठीला, उधळी राती बारमध्ये सून संगतीला. म्हातारीच्या काठीलाच कीड लागलिया, काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. बापाचं रे श्राद्ध तुझ्या परवालया, मने रजा नाही आई पण माणूस दिलाया. बापाचं रे श्राद्ध तुझ्या परवालया, मने रजा नाही आई पण माणूस दिलाया. कॅमेरा शूटिंगचा घेऊन माणूस आलाया, काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. शेवटच्या ओळी. आंतरिक इच्छा माझी बाळा एक ऐक, मरताना शिकाळीला हवा तूच लेक. आंतरिक इच्छा माझी बाळा एक ऐक, मरताना शिकाळीला हवा तूच लेक. खांदेकरी माझे तूच लाव वाटेला, गोड घास जेऊ घाल साऱ्या पंगतीला. मी कुणाची माझं कोण सुख संगतीला, काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला. धन्यवाद.
सदर कविता हे बघा, ही रमजान मुल्ला या हा. माझ्या मित्रांची होती. माझी सादर करण्यातून सर म्हटले ती कविता सादर करा. कारण कागदावरून कवी चिघळतो त्याचा आवाज होत नाही. कागदावरून कवी चिघळतो त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की रसिकांना इजा होत नाही. कवींनी शेजारच्या लेकराचे पेढे आपण वाटू नये. स्वतः कविता सादर करावी. स्वतःची ही ज्याची कविता आहे मी त्यांनाच ही कविता आता फोनवर ऐकवली. रमजान मुलाची ही कविता आहे. असो, तो काही विषय नाही सध्याचा. त्यानंतर दया वाकडे आहेत का? चला पुढे. मायाताई शिंदे. दया वाकडे आलेत. सॉरी माझ्या नावावरून जरा गैरसमज झाला. नमस्कार. रसिक श्रोत्यांची प्रथमतः माफी मागते की मी अचानकपणे इथं उपस्थित आहे. कदाचित माझी कविता मला स्वस्त बसू देत नाही, त्यामुळेच की काय. माझं 2.25 महिन्याचं लेकरू पाळण्यात झोपून विभागीय साहित्य संमेलनामध्ये माझे 2 शब्द तुम्हाला ऐकवण्यासाठी मी खरं तर इथं उभी आहे. माझ्या कवितेचं नाव आहे मातृत्व. जन्मताच मिळते जणू वरदान तिजला मातृत्वाचे. जन्मताच मिळते जणू वरदान तिजला मातृत्वाचे. खेळ मांडुनिया भातुकलीचा जपते दोल दातृत्वाचे. कुशीत घेत लहानग्या बहीण भावासही. कुशीत घेत लहानग्या बहीण भावासही. भरवते चिमुकले घास. आई सम भासते मजती उणीवून भासे त्यास. काळ सरुनिया जातो. काळ सरुनिया जातो क्षण पूर्णत्वाचा येतो. काळ सरुनिया जातो क्षण पूर्णत्वाचा येतो. पदरा आड खुडलं कवीपण. पडदा आड खुडलं कवीपण. दिस उजडला भाग्याचा. ठाई सदा तिच्याच. ठाई सदा तिच्याच वसते अपार माया. ठाई सदा तिच्याच वसते अपार माया. रुजवून निसर्गलेन लेकरास पांघरते माया. प्राणपणाने जपत राहते. प्राणपणाने जपत राहते हा ठेवा सृजनत्वाचा. प्राणपणाने जपत राहते हा ठेवा सृजनत्वाचा. प्रत्येक रूपात अंकुरतो उमाळा तिच्या मातृत्वाचा. उमाळा तिच्या मातृत्वाचा. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मायाताई शिंदे. यानंतर फक्त 2 नावं राहिले आहेत. नमस्कार. सर्वांना विनंती आहे की आता चिठ्ठ्या देण्याचा प्रकार करू. मी माया शिंदे, मंगळवेढा. मी ग्रामीण भागातल्या महिलेकींचा संवाद सादर करते. ती अडाणी आई असून सुद्धा ती खूप छान पद्धतीनं मुलीला समजावते. वयात आलेल्या मुलीला सादर करते कविता. मायले. अगं आई माझ्या लग्नाची का केली घाई. अगं आई माझ्या लग्नाची का केली घाई. तुझा बा मोलकर आई कुणब्याच्या सालावर जगण्यापायी. तुझा बा मोलकर आई कुणब्याच्या सालावर जगण्यापायी. रोज एकाच्या बांधावर राही. रोज एकाच्या बांधावर राही मी तर अडाणी बाई. रोज एकाच्या बांधावर राही मी तर अडाणी बाई. उपवर मुलीला मागणं नाही. उपवर मुलीला मागणं नाही. तरणी ताटी पोरगी घरात ठेवणं बरं नाही. उपवर मुलीला मागणं नाही. तरणी ताटी पोरगी घरात ठेवणं बरं नाही. तुझा बा सदा चिंतेत राहील. तुझा बा सदा चिंतेत राहील. अगं बाळे तू आमच्या मुळावर नाही. अगं बाळे तू आमच्या मुळावर नाही. पण जगाची जगरीत आहे जगण्यापायी. पण जगाची जगरीत आहे जगण्यापायी. होशील तू तुझ्या बाळाची आई. होशील तू तुझ्या बाळाची आई मग आठवशील तू तुझी माई. होशील तू तुझ्या बाळाची आई मग आठवशील तू तुझी माई. धन्यवाद. यानंतर दाजी गुंगे. मंगळवेढा. मोबाईलवर आज देशात 90% लोकांजवळ मोबाईल आहे.
त्यातल्या त्यात 75% लेकरांवर मोबाईल स्मार्ट मोबाईल आहे. त्या मोबाईलवर मला आठवलेली कविता सांगतो. ज्याला रुपये मिळवायची अक्कल नाही त्याच्यावर मोठा मोबाईल आहे. बरं, तरुण पिढी दिशा मोबाईलमुळे झाली दशा. देश झाला कोरोनाग्रस्त, शेतकरी झाला त्रस्त. मोदीचा आदेश, लॉकडाऊन झाला देश. एस टी जीप वाहतूक झाली बंद. रोज एक धाबा, रोज एक क्लब, फोनवरती गोळा, ड्रायव्हर 16 तेव्हा कधी मावळतं कळत नसतं. 3 पानं हातात, मोबाईल मांडीवर, डाव मात्र खेळत असतो. तरुण पिढी दिशा मोबाईलमुळे झाली दशा. तिने सांजेला घरी आई वाट पाहत असते. शेवटी नाही लागून त्याला ताट वाढून ठेवत असते. कधी डोळा लागतो तिचं तिला कळत नसते. मधान रात्री मांजरावानी घरात येत असतो. वाचा वाचा 4 घास खात असतो. धर्मशाळेत जाऊन पालता पडत असतो. ही तरुण पिढी दिशा मोबाईलमुळे झाली दशा. पहाटे आईला कामावर जाई घाई असते. खरकट्या ताटावर मुंगी साई असते. रोजचा दिवस सारखाच बिचारी मनातल्या मनावर म्हणत असते. पुन्हा त्याला 2 दामटे बडवून ठेवत असते. बिचारी कामाला निघून जाते. आज तरुण पिढीला कधी उजळते, कधी मावळते कळत नसतं. म्हणून तरुण पिढी दिशा मोबाईलमुळे झाली दशा. वा वा वा, छान छान. मोबाईल कसा कोणाकोणाला टोप्या घालता येईल हे स्वतः टोपी घालून घेणाऱ्या कवीने सांगितलं. बस बस बस. एक वचनी एक पत्नी. यानंतर सविता शिंदे. शेवटच आहे ना. छोटीशीच मी घेणार आहे. नमस्कार. शब्दांची जुळवाजुळव, शब्दांची जुळवाजुळव हा एक छोटासा प्रयत्न आहे. तुमच्या छान म्हणण्याने मला नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. कवितेचं नाव आहे सोसाट्याचा वारा. आला सोसाट्याचा वारा कसा सावरू पदर, आला सोसाट्याचा वारा कसा सावरू पदर, निशब्द झाले डोळे असो आले गालावर. चमकणारे काजवे आता वीज वाटू लागले, चमकणारे काजवे आता वीज वाटू लागले, झुळझुळणारे झरे आता ओढा वाहू लागले. तव्यावरच्या भाकरीसारखे काळीज माझे करपू लागले. आला सोसाट्याचा वारा कसा सावरू पदर, निशब्द झाले डोळे असो आले गालावर. ज्या वेळेला आमच्या गावात हे पाऊस आला होता जास्त, त्यावेळेला सगळं वाहून गेलं होतं की बाबा फाउंडेशन सहित लोकांची घरं वाहून गेली होती. त्यावेळेला मला इतकं वाईट वाटलं होतं की ते बघून मला गेली 2-2.5 तास रंगलेलं हे कवी संमेलन, पत्रिकेतले कवी, पत्रिकेबाहेरचे चिठ्ठ्यातले कवी, सगळ्यांना घेत, सगळ्यांना सावरत आणि सगळ्या संमेलनाचं भान सांभाळत असे भरत सातपुते. कारण आजचा दिवस असा आहे की गीता कुराण सारे जोशात आज येथे, गीता कुराण सारे जोशात आज येथे, हे संविधान माझे धोक्यात आज येते, हे संविधान माझे धोक्यात आज येते. हे संविधान सांभाळायचं आहे, हे संविधान जपायचं आहे. आणि अशा माध्यमातून ही साहित्य संस्कृतीची बीजे आपण पेरली पाहिजेत, सगळीकडं ती जोपासली पाहिजे, त्याची मशागत केली पाहिजे. आणि म्हणून भरत सातपुते यांनी आपली कविता सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे. खूप दूरवरून मंडळी इथं आली, म्हणजे तुमच्या सहनशक्तीलाच पुरस्कार दिला पाहिजे. एवढे आमचे सारे लांबून मित्र आहेत. जास्त वेळ मी आपला घेणार नाही. पण जडे सर, अगिरे सर, डॉक्टर शिर्के, सर्व मंडळींना मनापासून मी धन्यवाद देतो. अतिशय चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला. कवींना आपण सर्वांनी बोलवलं. खरं तर याच्यामुळं काय मिळालं, तुमच्या या आयोजनामुळं, तुमच्या नियोजनामुळं काय भेटलं आम्हाला. विदर्भातली कवयित्री मीना गजभाई नावाची, तिचे 4 ओळी येतात. या 2 दिवसाच्या संमेलनामुळं काय भेटलं, माझ्या सगळ्या कविता एके दिवशी तिनं तारेवरती वाळत घातल्या. माझ्या सगळ्या कविता एके दिवशी तिनं कपड्यासोबत तारेवरती वाळत घातल्या. मी काही म्हणालो नाही, कारण जिथे माझ्या आयुष्याची लक्तरं झाली तिथं माझ्या कवितांचं काय. एके दिवशी तो कपडे धुता धुता धोबी म्हणाला, एके दिवशी कपडे धुता धुता तो धोबी म्हणाला, साहेब नवे कपडे शिवले तरच मी धुईन. मी हरकलो चरकलो, म्हणालो बाबा रे तू नवं आयुष्य देणार असशील तर माझे कपडे मीच धुईन, माझे कपडे मीच धुईन. मला असं वाटतं ढोबळे सर, नवं आयुष्य, नवी उर्मी, नवी पालवी देण्याची भूमिका या साहित्य संमेलनाला साधली आहे.
मी एक 4 ओळीची वात्रटिका आणि एक कविता म्हणून थांबतो. माणसाला कुठल्याही कामाचं वेड असलं पाहिजे. मी जिल्हा परिषदेला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो लातूरमध्ये. सतत 4.5 वर्ष सेवानिवृत्तीच्या शेवटच्या काळात सतत 4.5 वर्ष एकही दिवस शाळेला सुट्टी न घेता शनिवार रविवार दिवाळी आणि उन्हाळी मी 4.5 वर्ष शाळा चालवली आणि तेही झडपीची. त्यावेळेस मी एक 4 ओळी विनोदाने लिहिल्या. पोलिसांना काळजी, DYSP सर कुठे आहेत आमच्या, पोलिसांना काळजी, चोरं कुठून आणायची आणि मुख्याध्यापकाला काळजी. पोलिसांना काळजी, चोरं कुठून आणायची आणि मुख्याध्यापकाला काळजी, पोरं कुठून आणायची. ती म्हणाली 2 नंतर तिसरं नको, कुटुंब नियोजनाची केस घडली पाहिजे. हा मुख्याध्यापक नवरा तिला झोपे देखील म्हणाला पोरं वाढली पाहिजेत, पोरं वाढली पाहिजेत. असं हे असो. मी पूर्वी अनेकांनी ऐकले असेल, आजही त्या कवितेची पुनरावृत्ती करतो. मला ढोबळे सर भेटले की मला तेवढं म्हणतात की भारत तेवढ्याला कविता म्हण. आपल्याला मगाशी उल्लेख केला की मंगळवेढा माझी सासरवाडी आणि माझ्या आईवडिलांनी हिला बघितलं. मी लग्नामध्येच हिला बघितलं. ती आता रोज माझ्याकडे चांगलं बघते. माझी जी सांगलीला मुलगी दिली तिच्या बघण्याचा कार्यक्रम देखील इथे मंगळवेढ्यात झाला. मी लग्नाला जातो पण मुलगी बघायच्या कार्यक्रमाला मी कधीच जात नाही. माझ्या एका मित्रासाठी मुलगी बघितली आणि त्याच्यानंतरचा प्रसंग माझ्या कवितेमध्ये आहे. कवितेचं नाव आहे आज बघाया तुला येणार आहे. आज बघाया तुला येणार आहेत, आज बघाया तुला येणार आहेत, आजच्या दिवस शेजारणीची नवी नवी साडी घाल. आज बघाया तुला येणार आहेत, आजच्या दिवस शेजारणीची नवी नवी साडी घाल. पाहुणे बघून गेल्या गेल्या साडी आणून देते मन, पुन्हा दुसरे पाहुणे बघाय आल्यास साडी मागा येते मन. कानात आता घालतेस काय सोन्याचं कोण देईल कसं, कानात आता घालतेस काय सोन्याचं कोण देईल कसं. एक कर दोन्ही कान डोक्यावरल्या पदराखाली झाकून घे, सारेच पाय सारखे असले तरी त्याही पाहुण्याचे दर्शन तू वाकून घे. पाहुणे जरी डावे असले तरी बैठकीतल्या पाटावर पाय तुझा उजवा टाक. पाय एवढा जपून टाक की साधा चांदीचा पैंजण नसलेला पायाचा घोटा देखील पाहुण्याला दिसणार नाही. म्हणजे आपल्या गरिबीला अगोदरच पाहुणा हसणार नाही. तो बघ पाहुणा आला, बोलवल्याशिवाय बाहेर येऊ नको, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला भिवू नको. तशी तुला पाहुण्यांच्या प्रश्नांची बरीच सवय जडली आहे. पण पोरीचा का प्रश्न मिटत नाही म्हणून कित्येक वेळा पाहुणे जाताना शेजारी देखील रडले आहे. एकदा पोराचा बाप येतो बघून जातो, पुन्हा पोराची माय येते बघून जाते. उरले सुरले पाहुणे येतात, एका पुरला एवढे जण बघून जातात. मजुरीवरल्या चुलीला असे आजारी पाडून जातात. निरोप पुन्हा धाडतो म्हणतात, निरोप येईपर्यंत मन तर कशात रमत नाही. भावकीचं तर रोज विचारतात, एवढे पाहुणे येऊन गेले तरी तुमच्या पोरीचं कसं काय हो जमत नाही. एका तरी पाहुण्याशी जुळवून घ्यावं लागतं, कर्जाच्या व्याजापोटी आयुष्य उगाळून द्यावं लागतं. कधी कधी सणावाराला पोरीला माहेरी आणायचं विसरलं तर बाप भरता दरिद्री दिसतोय येतेच्या जखमेवर मीठ तिला चोळून घ्यावं लागतं. पोरगी कधी अचानक सासरून माहेरी आली म्हणजे काळीच कसं धस होतं, सरणावर प्रेत जाताना बघणाऱ्याला कसं होतं, अगदी अगदी तसं होतं. उंबरठ्यात आल्या आल्या सासरच्या माणसांना काय हवे हे तिचे अश्रू सारे सांगायला लागतात. लग्न झालेल्या पोरीनं जास्त दिवस माहेरी असू नये अशा इज्जतीसाठी सावकाराची बेइज्जत सोसून तिच्या सासरचे चोचले पुरवावे लागतात. पोरीला निरोप देताना पुन्हा दुसऱ्या भेटीसाठी काही अश्रू उरवावे लागतात. शेवटच्या ओळी जेव्हा त्या पोरीला पोरगी होते, जेव्हा त्या पोरीला पोरगी होते तेव्हा त्या पोरीचा बाप पुन्हा पाहुणे शोधत असतो, पुन्हा निरोप ऐकत असतो, पुन्हा बैठका होत असतात. या बैठकीतली सर्व पाहुणे तशी माणसे असतात. ही माणसे कोणत्या न कोणत्या तरी पोराचे बाप असतात. पण हे बापच कसे हुंड्याचं विष पेरणारे सारे साप असतात, सारे साप असतात. अमृता धोंगडे चित्रपट मिथून आणि जी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिकेमधील सुमी या पात्रानं घरोघरी पोहोचलेल्या अमृता धोंगडे या कार्यक्रमासाठी आज उपस्थित आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर चे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं अमृता धोंगडे यांचं
आणि मंगळवेढेकर रसिकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आपण. कार्यक्रमाचा आरंभ करतोय आपण. प्रथमतः अभिनेत्री अमृता धोंगडे यांचा सन्मान या ठिकाणी सौ स्मिता जडे, सौ रेश्मा ढगे आणि ॲडव्होकेट हसीना सुतार यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार संपन्न होतोय. सौ स्मिता जडे यांना विनंती की आपण अमृता धोंगडे यांना सन्मानित करावं. सौ रेश्मा ढगे आणि ॲडव्होकेट हसीना सुतार यांनाही स्टेजवर उपस्थित राहण्याची मी विनंती करतोय. यांच्या उपस्थितीमध्ये अभिनेत्री अमृता धोंगडे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय ज्यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार सोहळा संपन्न करणार आहोत ते संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अप्पासाहेब पुजारी यांना स्टेजवर येण्याची विनंती करतोय आपण. डॉक्टर अप्पासाहेब पुजारी आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपल्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कविवर्य अरुणजी म्हात्रे साहेब यांना विनंती की आपण प्राचार्य डॉक्टर अप्पासाहेब पुजारी हे समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान आपण महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगरच्या वतीनं आपण त्यांना सन्मानित करावं अशी विनंती. सौ चित्रा क्षीरसागर मॅडम. चित्रा क्षीरसागर. सौ वंदना कुलकर्णी. सौ संगीता मासाळ मॅडम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अभिनेत्री अमृता धोंगडे मॅडम यांना विनंती या कवितेचा सत्कार आपल्या शुभ हस्ते व्हावा. सौ संगीता मासाळ कवियत्री यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सौ सविता शिंदे अकलूज आणि दया वाकडे मंगळवेढा यांना स्टेजवर येण्याची विनंती. मायाताई शिंदे. श्रीयुत हनुमंत चांदगुडे यांचा सत्कार कवी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. आनंद लोकरे. आनंद लोकरे कविवर्य आनंद लोकरे स्टेजवरती या. धनंजय सोलनकर कविवर्य धनंजय सोलनकर. निकिता पाटील मॅडम. निकिता पाटील मॅडम यांचा सत्कार अमृता धोंगडे मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. शांता क्षीरसागर. सौ शांता क्षीरसागर मॅडम. ठीक आहे. डॉक्टर लक्ष्मण हेंबाडे अरुण म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार संपन्न होतोय. श्रीयुत काकासाहेब जगताप.
सौ शर्मिला प्रभू, बिग मॅडम स्टेजवर या. कवयित्री प्रतिभा जगदाळे मॅडम स्टेजवरती या. कविता आमोणकर मॅडम आणि प्रतिभा जगदाळे मॅडम यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न. कविवर्य अरुणजी म्हात्रे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आहे तो समोर. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर मंगळवेढा सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा त्याचबरोबर दामाजीनगर शाखा मंगळवेढा यांच्या वतीनं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 2022 मधील पुस्तक पुरस्काराचा वितरण समारंभ आणि समारोप समारंभ त्याचबरोबर वाचन प्रेरणा पुरस्कार कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या स्टेजवरती उपस्थित प्रमुख पाहुणे अभिनेत्री अमृता धोंगडे मॅडम, संमेलनाध्यक्ष माननीय कविवर्य अरुणजी म्हात्रे साहेब, या संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर आप्पासाहेब पुजारी, डॉक्टर शरदजी शिर्के साहेब, त्याचबरोबर दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी जडे सर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी समारंभ संपन्न होत आहे. संपन्न होतोय. सांगोला पंचायत समितीचे ते गट विकास अधिकारी आहेत आणि कविवर्य म्हणून त्यांचं योगदान या संमेलनामध्ये लाभलं त्याबद्दल त्यांचा सत्कार. विशेष सहकार्य बी या संमेलनासाठी त्यांचं मिळालं त्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. अबोली जिगजिनी